निर्माण होण्यासाठी जी काही दिवस वातावरण निर्मिती झाली होती, खरं तर सर जानेवारीमध्ये आपला पहिला कट्टा पार पडला होता. त्याच्यामध्ये डॉक्टर ढवळे आणि मंदाकिनी ढवळे आल्या होत्या. बॉर्डरलेस एक सर्वसाधारणपणे असं कुटुंब झालं आहे परिवार म्हणजे की एकमेकांचे स्नेहबंध. आता तुम्ही ऐकले असतील की एकमेकांच्या सोबतीनं हा जो चाललेला खरं तो व्हॉट्सअप ग्रुप अनेक असतात, परंतु वेगळ्या अर्थाचा जो प्रवास आहे तो वेगवेगळ्या उपक्रमांमधून, वेगवेगळ्या स्नेहमेळव्यांमधून, वेगवेगळ्या गाठी भेटूंमधून सतत दर्शवत राहतो. आणि याला एक थोडंसं वेगळं रूप द्यावं असा मनात विचार आला होता. खरं तर इथं वाळेकर सर आहेत किंवा आपले कुटुंब प्रमुख आहेत, त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की सर्वसाधारणपणे आपले सदस्य कधी ना कधीतरी भेटावेत, एकमेकांशी विचारविनिमय व्हावा, याच्यातून दोन गोष्टी नवीन कानावर पडाव्यात, वेगवेगळ्या विषयांची चर्चा व्हावी आणि याच्यातून काही ना काही आपल्याला सोबत घेऊन जाता येईल. कारण माणसाची जडणघडण ही आयुष्यभर सुरू असते. त्याच्यामुळे वाचलेली पुस्तकं, भेटलेली माणसं आणि केलेला प्रवास हा आपलं जीवन समृद्ध करत असतो. तर भेटलेली माणसं ही जर गुणसंपन्न असतील तर त्याच्यातून काही ना काहीतरी शिकता येतं. तर हाच एक कट्टा सुरू करण्याचा उद्देश होता. तर अतिशय सुंदररित्या आता आजही आपण उपस्थिती पाहू शकतो की तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमचे अनुभव आम्ही ऐकण्यासाठी खरं तर उत्सुक आहोत. आणि या निमित्तानं कट्टा सुरू करण्याचा हा उद्देश, हा दिवसेंदिवस आपण पुढे वेगवेगळ्या रूपातून पुढे घेऊन जाऊ. पण तुम्हाला भेटून मनोमन आनंद झाला आहे. तर आता प्रत्यक्ष मुलाखतीला दीपिका मॅडमने जी तयारी केली त्या अनुषंगाने आपण चर्चा आणि संवाद या अशा पद्धतीने पुढे जात राहूयात. त्याच्यातून आम्ही आपल्या ग्रुपवरती पाहिलेले जे आपले अंतरंग आहेत, आपले वेगवेगळे छंद आहेत, आपली त्या जहाजावरची एकूणच सुरू असणारी वाटचाल आहे, हे सगळं आम्हाला ऐकायची, तुमच्याकडून समजून घ्यायची. याच्यातून काही ना काही आम्ही नक्कीच बाहेर घेऊन जाऊयात. तर कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम पुन्हा एकदा या शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या संतांची भूमी असणाऱ्या या भूमीमध्ये आपलं स्वागत करतो आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. दीपिका मॅडम. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आज आपल्याला नेहमीच खूप विशेष वाटणारे बाळासाहेब पाटोळे सर आहेत. त्यांना आपण सगळे लाडाने बाप्पाही म्हणतो. खास आपल्या सर्वांसाठी ते अगदी कोल्हापूरवरून आलेत. त्यांची सुट्टीचा एक दिवस आपण त्याला उन्हाळ दिवस असंही म्हणू शकतो, त्यांनी आज आपल्याबरोबर घालवला आहे. आणि त्यांची ज्या अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात त्याची उत्सुकता जास्त आहे. तर वेळ न घालवता मी सर्वप्रथम सरांना अगदी मुलाखती ही औपचारिक असेल, नंतर अनौपचारिकही असेल, आपण सर्व चर्चा आणि संवादही साधणार आहोत. तर सर्वप्रथम सर तुमचं स्वागत आणि तुम्ही तुमचा परिचय नव्याने आमच्या सर्वांना करून द्यावा. धन्यवाद. सर्वप्रथम मी बॉर्डरलेसबद्दल थोडं 1-2 मिनिटात बोलायची इच्छा आहे माझी. तसं आपण इथं आजपर्यंत जे भेटलो आहे, आज जी भेट होते आपली किंवा तुम्ही मला ओळखता, याचं सगळं श्रेय मी एकाच व्यक्तीला देईन आणि ते म्हणजे आमचे दीपक सुकाळे दादा. कारण मी तसं आता जर पाहिलं तर तुम्ही सगळे ह्या भागातले आहे, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या देशात राहता, वेगवेगळ्या भागात काम करता, पण तुमची नाळ कुठेतरी या शिवजन्मभूमीशी जोडलेली आहे म्हणून तुम्ही एकत्र आहात. तुमचे छंद आहेत एकसारखे किंवा तुमची नाती आहेत एकमेकात. पण मी बाहेरून आलेलं मला वाटते मी एकमेवच असेन असं मला वाटते, म्हणजे पर जिल्ह्यातून पर देशातून पण म्हणता येईल कदाचित. तर मी एकमेव असेन आणि मला त्याचा खूप अभिमान आणि आनंद आहे त्या गोष्टीचा की मी तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्याशी जोडलं गेलेलं आहे. तर फेसबुकवरती मी बरेच वर्ष लिखाण करते, जवळपास 2013-14 पासून. पण दीपकदादा माझे वाचक होते आणि आमचं आधीमध्ये चॅटिंग वगैरे व्हायचं मेसेंजरवरती. मग त्यांची मी ऑस्ट्रेलियामध्ये 2022ला एका शिपमधून घरी येणार होतो, पण थोडं जे फ्लाईटचं शेड्यूल होतं ते जरा चुकीचं दिलं होतं कंपनीनं, कारण त्यांच्याकडे पण ऑप्शन नव्हतं आणि एका एअरपोर्टवर मला 6 ते 7 तास थांबण्याची गरज होती आणि मी ती त्या संदर्भात अतिशय डिटेल पोस्ट टाकली होती. पण त्या गोष्टीला आता 2 वर्ष झालेत. किती लोकांनी वाचली, किती लोकांनी लक्षात ठेवली असेल आता मला त्याबद्दल थोडंसं शंका आहे. पण तरी थोडक्यात सांगू शकतो की त्या 6 तासात मी नुकतंच माझं पोटाचं ऑपरेशन झालं होतं. जसं आता या ताईंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्यांनी आता जिवंत आहेत, हेच त्यांची यशोगाथा आहे. एक्झॅक्टली माझं पण तसंच आहे. मी त्यांची रिप्लिकाच म्हणू शकतो स्वतःला. मी मरणाच्या दारातून परत आलेलो आहे 2021 डिसेंबरला. तर माझ्या आंतड्यामध्ये एक छोटंसं होल झालं होतं आणि त्या होलमधून जे आंतड्यातून जे काय द्रव असेल किंवा जी काय घाण असेल ती पोटाच्या कॅव्हिटीमध्ये पसरली होती आणि ते मला लवकर डिटेक्ट झालं नाही. आमचं थोडं फॅमिली डॉक्टरचं ते थोडं चुकलं कदाचित, ते वेळेत त्याला निदान लागलं नाही.
पण बाय द वे खूप डॅमेज झालं आणि ते मला ऑपरेशन करून पोटातून माझ्या 6 फूट अंतडे कापून काढावं लागलं आणि ते नवीन जॉईंट आहे माझ्या पोटामध्ये. त्याच्यामुळे मला बाहेरचं खायला 1000 वेळेला विचार करावा लागतो. मी पाणीसुद्धा डायरेक्ट पिऊ नाही शकत. म्हणजे आपलं बॉटलमधलं बिस्लरी वॉटरसुद्धा मी डायरेक्ट नाही पिऊ शकत किंवा आपल्या घरचं किती भारीतला जरी लाख रुपयाचा फिल्टर असला तरी नाही पिऊ शकत. पाणी उकळून थंड केलेलंच प्यावं लागतं. तर अशा अवस्थेत मला दीपक दादा ऑस्ट्रेलियामध्ये भेटले होते. जे माझं पहिलं शिप होतं ऑपरेशननंतर आणि मला खूप रिस्ट्रिक्शन होत्या. तर 6 तास मला एअरपोर्टवरती काय खाणं शक्य नव्हतं, पिणं शक्य नव्हतं. तर ह्या व्यक्तीनं, माझा भाऊ आहे तो, म्हणजे माझ्या आईच्या पोटातून नाही आला तरी तो माझा भाऊ मी समजतो त्या दादाला. तर तो व्यक्ती रात्री 12 वाजता एअरपोर्टवरती आला आणि आमच्या आयुष्यातली ती पहिली भेट. फक्त फेसबुकवरती वाचन होतं माझ्या लेखांचं, एवढीच आमची ओळख. पण आयुष्यातल्या पहिल्या दिवशी जी पहिली भेट होती, तो व्यक्ती हा कोल्हापूरचा माणूस आहे, याचे एवढे पथ्य पाणी आहेत म्हणून स्वतः यूट्यूबवर त्यांनी शोधून काढले की कोल्हापुरी वडापाव कसा बनवतात. ते बनवून एका मित्राला घेऊन आले. मला एका एअरपोर्टवरनं घेतलं, गाडीत बसवलं, 2-3 जागा ठिकाण शोधलं. पण रात्रीचे 2 वाजले होते, आम्हाला बसायला ठिकाणी मिळालं नाही. तर एका हॉटेलच्या बाहेर जे असे बेंच होते तिथे बसून त्यांनी मला चारलं. 4 तास माझ्यासोबत राहिले. आणि तुम्हाला अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी अजून त्यांचे डबे, त्यांनी मला 2 डबे भरून अजून 7-8 वडापाव सोबत दिले होते. जे म्हणाले तुम्ही घरात जाऊसपर्यंत तेच खायचे, बाकी इकडं कुठं तिकडं हात नाही लावायचा. ते डबे मी अजून सांभाळून ठेवलेले आहेत. आणि ह्या दादांनी मला त्यावेळी जी माझी 6 तास निगा राखली होती, काळजी घेतली होती, ती म्हणजे माझा सख्या भावानी पण कदाचित तेवढं करू शकले नसते. आणि ही रात्रीची गोष्ट आहे. तर ह्या व्यक्तीनं मला ह्या ग्रुपमध्ये आणले. त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटून अतिशय असं हे झालेलं, म्हणजे मला भावनिक झाल्यासारखं होतं. माझ्या डोळ्यात अश्रू दाटत आहेत, मला बोलायला थोडं हे होतं आहे. आणि ही पहिली भेट. त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी जुन्नरला आलो होतो, म्हणजे शिर्डीला मी दरवर्षी येतो. तर मला वाटलं की शिवनेरी किल्ला आपला बघून जावं, म्हणजे पावन जागा आहे ते बघून जावं. मग मी असाच आपल्या ग्रुपवरती मेसेज टाकला की शिवनेरी किल्ल्यासाठी मला यायचं आणि कोण मदत करू शकेल का, थोडं गायडन्स पाहिजे. तेवढं मेसेज टाकल्यानंतर 1 तासात मला पहिला फोन आला दीपक दादांचा, डायरेक्ट ऑस्ट्रेलियावरून, की मी सगळे अरेंजमेंट केलेले आहे, तुम्ही कुठं जायचं नाही, नानांचा फोन येईल तुम्हाला. आणि नानांचे इतके फोन आले, मला 5 मिनिट सुद्धा ड्रायव्हिंग करू देत नव्हते नाना, की तुम्ही कुठं आहे, काय कुठं पोचलाय सांगा. आणि मला समजेना की ही व्यक्ती इतके फोन का करते, म्हणजे आपली कधी भेट नाही, ओळख नाही, बोलणं नाही. मग घरचे पण होते, ते पण हसायला लागले, पप्पा असे कसे मित्र आहे तुमचे, तुम्ही कधी भेटायला नाही, एवढं कधी कोण फोन करते काय आहे. म्हणजे कारण कोल्हापूरची लोक पण प्रेमळ आहेत, पण तुमच्या प्रेमाचं तुलना तिकडे होऊ शकत नाही आहे. आणि म्हणजे मी पण आश्चर्यचकित झालो, कारण मी दुनिया फिरलेला माणूस आहे, की एवढे लोक फोन कसे काय करतात. म्हणजे मी मदत फक्त मागितली तर आळेफाट्याला येऊन थांबले होते 3 व्यक्ती, नानांच्या सोबत अजून इतर 2 होते. मला त्यांनी घरी नेलं आणि नानींनी आणि दोघांनी मिळून, म्हणजे त्या दिवशी शाबू वडे अगदी पोटात असे ठोसून भरले आमच्या. म्हणजे हे इतकं प्रेम मिळणं मला वाटत नाही कुठं शक्य आहे. आणि तेही पहिल्या भेटीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही भेटींची हीच कथा आहे की पहिल्या भेटीत एवढं प्रेम देणं म्हणजे खूप माझ्या तरी कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि त्या प्रेमाखातरच मी आज, माझ्याकडे वेळ कमी आहे, माझं 8 दिवसात माझं जॉईनिंग आहे. इमोशनली फार डिस्टर्ब असतो मी शिपमध्ये जायच्या आधी, कारण मुलांना बायकोला सोडून जायचं म्हणजे ते एक वेगळं फील असतं. ते मला बाबा 3 महिने यांच्यासोबत राहता येणार नाही वगैरे असं. पण त्याच्यात वेळ काढून दीपक दादांचा फोन आल्यानंतर, बाबा तुम्ही परत भेटणार आहे, या एका फक्त आशेनं आणि या प्रेमाच्या ओढीनं मी तुमच्याकडे भेटायला आलो आहे. आणि हे तुमची ताकद आहे आणि ही बॉर्डरलेसची खरी ताकद आहे. खूप खूप आभार मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. असं म्हणतात की कोल्हापूरची लोक खूप रांगडी असतात. आपण सरांना पाहतोय, ते जरी रांगडी असतील पण इथे खूप हळवे झालेले आहेत. आणि हे खरं तर श्रेय म्हणा किंवा काही म्हणा आपल्या बॉर्डरलेसमुळं आहे, की अगदी पहाडाला सुद्धा आपण इथे अगदी सहज हळवं करू शकतो. आणि आपल्या जुन्नरचं तर इथे ते आले त्याच्यासाठी खरंच अभिनंदन. आणि सर, आता आपण मुलाखतीकडे वळतोय आणि आम्हाला उत्सुकता आहे की आता आम्ही फक्त जहाज पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मी ज्यावेळेस टायटॅनिक पिक्चर पाहिला मला खूप भारी वाटलं. त्यानंतर मी कहो ना प्यारे पिक्चर पाहिला, त्यातही शिपचं खूप छान असं सगळं वर्णन पण आहे. आणि आपल्याला असं वाटतं पिक्चर पाहताना आपण तिथं गेलं पाहिजे. तुम्ही तिथे नेहमी असता, तर जहाजामध्ये काम करण्याचं स्वरूप कसं आहे तिथे?
मी माझ्या बऱ्याच पोस्टमध्ये तसं लिहित असतो. ॲक्च्युली थोडंसं मी पहिल्या प्रश्नावर एकदा येतो आणि हा दुसरा प्रश्न मी समजतो. माझी ओळख मी सांगायचं राहिलं कारण बॉर्डरलेस बद्दल बोलताना मी खूप भावनिक झालो आणि मला ते अजूनही राहवत नाही आहे. पण माझी ओळख मी परत एकदा सांगतो शॉर्टमध्ये. मी बाळासाहेब पाटोळे, मी कोल्हापूरला राहतो. माझ्यासोबत माझे शाळा मित्र आलेले आहेत, सतीश आवटे म्हणून, आणि ते खूप चांगले व्यक्ती आहेत, खूप चांगले जबाबदार पदावर काम करतात ते. तर मी गेली 28 वर्षे जहाजात काम करतोय. 1996 सप्टेंबरला मी पहिल्या शिपमध्ये गेलो होतो. त्यावेळी माझं वय फक्त 21 वर्ष होतं. तर तेवढ्या लहान वयात मी घर सोडलं हे माझं मला अजून आश्चर्य वाटतंय. पण त्या 1996 पासून आज तागायत मी शिपमध्ये काम करतोय आणि समुद्र असणारे बहुतेक जवळपास सगळेच देश मी फिरून आलेलो आहे. फक्त अमेरिकेत गेलेलो नाही, पण आता पुढच्या महिन्यात अमेरिकेतच माझं जॉईनिंग आहे. सो ते पण पूर्ण होईल. सो माझं म्हणजे जे पृथ्वीची प्रदक्षिणा मी तशी एक घातलेली आहे, अर्धी विमानातून आणि अर्धी शिपमधून. एक त्याच्याबद्दल मी पोस्ट लिहिली होती. तर ही माझी ओळख आहे. माझं लग्न 1999ला झालं. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी मुलगी 24 वर्षाची आहे, ती आता लास्ट इयरला आहे, डॉक्टर होते ती पुढच्या वर्षी. मुलगा आता 11वीला गेलेला आहे आणि धाकटी मुलगी जी दिशा नावाची आहे, मी तिला दिशा मम्मा म्हणतो, माझ्या बऱ्याचशा पोस्टमध्ये असतो उल्लेख तिचा, ती आता 9वीला गेलेली आहे. आणि आहे कुटुंब, मी छोटं कुटुंब म्हणणार नाही, मोठं आहे, पण खूप सुखी आहे, आनंदात आहे आम्ही. आणि ही माझी थोडक्यात माहिती आहे. दुसरा प्रश्न, आता शिफ्टमध्ये काम करण्याचं स्वरूप वगैरे. तर बेसिकली मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंग कोल्हापूरमध्येच झालेलं आहे. त्यामुळं आणि घरीच येऊन जाऊन करायचं, मी हॉस्टेलमध्ये कधी राहिलो नाही. जे सांगण्याचा मुद्दा तुम्हाला नंतर कळेल थोड्या वेळात, की हॉस्टेलमध्ये राहिलो नाही मी का सांगतोय. तर मी हॉस्टेलमध्ये न राहता घरूनच येऊन जाऊन कॉलेज केलं आणि त्याच्यानंतर मी छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या 1-2 वर्ष. कारण आमची जी शिपमध्ये जॉईन होण्याची प्रोसेस होती ती थोडी लेंदी होती, 2 वर्ष लागले ते सगळ्या प्रोसेसला, गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळं. आणि 1996ला मी गेलो आणि मी आयुष्यात पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो. आणि मी त्यावेळी जस्ट 96ला बॉर्डर पिक्चर आला होता, तुमच्या जर लक्षात असेल तर. आणि त्यातलं ते संदेश आते हे गाणं लागायचं सारखं. आणि माझी शिप पॅसेंजर शिप होती, त्याच्यामुळे रोज गाणी लावायची पॅसेंजरच्या एंटरटेनमेंटसाठी. लाऊडस्पीकरवरती जिथे जिथे स्पीकर आहे तिथे गाणं वाजायचं. तर त्यावेळी घरचे पत्र आले की मी ते पत्र वाचत रडत बसायचो, कारण 21 वर्षाचं मी आयुष्यात कधी घरातून बाहेर राहिलो नव्हतो. तर ते पत्र वाचताना नेमकं एकदा बहिणीचं पत्र आलं होतं आणि ते गाणं लागलं. मी अक्षरशः 1.5 तास रडतच होतो. ते पत्र पण वाचायचं झालं नाही आणि ते म्हणजे काय मला सुचलंच नाही, कामाचं पण काय झालं नाही. तर इतकं भावनिक झालो होतो मी त्यावेळेला. आणि 21 वर्ष वय लहानच होतं तसं त्या मानाने. आणि त्यावेळीपासून मी आजपर्यंत काम करतोय. तर कामाचं स्वरूप म्हटलं तर इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळं जहाजामध्ये लाईट तयार होण्यापासून बल्ब जर एखादा खराब झाला तर तिथंपर्यंत सगळी कामं मलाच बघावी लागतात. कारण प्रत्येक शिपमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर हा एकटाच असतो. मेकॅनिकल इंजिनियर 5 असतात. जहाज चालवणारे जे कॅप्टन धरून जे त्याचे असिस्टंट असतात ते 5 जण असतात. पण इलेक्ट्रिकल इंजिनियर हा एकटाच असतो, त्याच्यामुळे जबाबदारी थोडी जास्त असते. मग त्या हिशोबानं मला सगळंच काम बघावं लागतं. मग लेटेस्ट येणारी टेक्नॉलॉजी आम्हाला आत्मसात करावी लागते, सतत अपडेट राहावं लागतं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीशी मला जास्त थोडं प्रेम आहे किंवा मला लगाव आहे त्या गोष्टीचा. आणि त्याच्यामुळे माझ्या पोस्ट ह्या जास्तीत जास्त टेक्निकल असतात. कधी कधी मी मित्रांच्या बद्दल वगैरे किंवा एखाद्या छोट्या मोठ्या प्रसंगाबद्दल छोट्या मोठ्या पोस्ट लिहितो, पण माझ्या मोस्टली पोस्ट या सगळ्या टेक्निकल असतात आणि शिपशी रिलेटेड किंवा ज्या अशा गोष्टी ज्या इतर कोणाला शक्यतो माहिती नसतात त्या गोष्टीवर मी लिहितो. आता मी 2 दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिलेली आहे, निमो पॉईंट म्हणून. कदाचित तुम्ही बरेच लोक हा निमो पॉईंट पहिल्यांदाच शब्द ऐकत असतील. तर अतिशय छान पोस्ट आहे. मी ती ह्या भेटीसाठी पोस्ट ठेवली होती मागे, तिला टाकली नाही मी. तर त्याचं थोडक्यात एक 2-4 वळीत एवढंच सांगू शकेन. आपले जे डोक्यावरती फिरणारे जे उपग्रह आहेत आकाशामध्ये, ते आता आपल्या डोक्यावर, आता पृथ्वीच्या भोवती जे फिरणारे ग्रह आहेत सध्या, ते 7,560 उपग्रह आहेत आपल्या भोवती फिरणारे. हे शक्यतो लोकांना माहिती नसतं हे सगळ्या टेक्निकल गोष्टी. पण त्यातले जे खराब पण होत असतात ते काही एका दिवसात सोडलेले नाहीत की एका दिवशी त्यांची एक्सपायरी डेट येईल. तर ते खराब झाल्यानंतर त्यांचं काय होतं, ते तिथेच असतात काय, त्यांना काय केलं जातं, त्यांना डिस्ट्रॉय कसं केलं जातं, तर ते त्याचं काय कारण आहे, कुठं केलं जातं, ते त्याच्या संदर्भात पोस्ट आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, मी अशा गोष्टी लिहितो ज्या सामान्य लोकांना माहिती नसतात किंवा ज्याच्याबद्दल नावही ऐकलेली नसतात इतर लोकांनी. तर असं माझं लिखाण असताना त्या लिखाणाच्या जोरावरच आपण आज भेटतोय. आणि हा माझा शौक आहे, कारण शिपमध्ये गेल्यानंतर
आमचं ड्युटी असते 8 ते 5 नॉर्मल एव्हरी डे, म्हणजे रोजच 8 ते 5 असते. आणि 5 नंतर दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत जो वेळ असतो तो स्वतःचा एकट्याचा असतो. जोपर्यंत शिपमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येत नाहीत तोपर्यंत मला कोणी बोलवत नाही. त्याच्यामुळे त्या वेळेचा उपयोग काय, कारण आता तिथं घरचे कोणी नाहीत, मित्र नाहीत, तर त्या वेळेचा उपयोग मी नेहमी स्केच काढणे किंवा गाणी गाणे आणि ह्या अशा पोस्ट त्याच्याबद्दल माहिती घेणे आणि मग ते माहिती संकलित करून एखादा पोस्ट लिहिणे, त्याचे हे माझे शौक आहेत. आणि म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल, मला इतर कुठलंही व्यसन नाही, मी दारू पित नाही किंवा सिगरेट ओढत नाही आहे. आणि मला तेवढ्या म्हणजे अशा लोकांत राहून पण मी स्वतःला सेफ ठेवले. पण माझं दुर्दैव ते पोटात नेमकं काय झालं आणि ते मला त्याचं ऑपरेशन व्हावं लागलं. लोकांनाही आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं की निर्व्यसनी माणसाला असं झालंच कसं. पण एनिवे माझं टाईम शेड्यूल असं असतं 8 ते 5 आणि माझ्या जबाबदारी आज मी सांगितलेल्या आहेत. थोड्या वेळात जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला मुलांना आपल्या नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना जर शिपमध्ये जॉईन करायचं असेल तर त्याबद्दल माहिती हवी असेल तर डेफिनेटली आय एम रेडी टू शेअर दॅट इन्फॉर्मेशन. कारण इतक्या 28 वर्षात मी बघितलेलं आहे की जे हायर रँकवरती कॅप्टन असू दे, चीफ इंजिनियर असू दे, ह्या रँकवरती सगळे UP बिहारचे किंवा मग नाहीतर तमिळनाडू आणि आंध्रचे मुलं असतात. पण मराठी, गुजराती किंवा इतर राज्यातली लोक दिसतच नाही आणि मराठी तर अजिबातच दिसत नाही. तर हे माझ्या मनात एक शल्य आहे की 28 वर्षात मला माझा बॉस मराठी का नसतोय किंवा माझे ज्युनियर मराठी का नसतात. म्हणजे मला मराठी बोलायचं म्हणून नव्हे, पण हे क्षेत्र आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा असा सागर किनारा लाभलेला आहे. पण UP बिहारच्या लोकांनी समुद्र एक कधी पाहिलेलाही नसतो, म्हणजे चित्रपट किंवा फोटो सोडला तर. पण ती लोक येऊन इकडं राज्य करतायत आणि मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. पण आपली मराठी मुलं घर सोडायला तयार नसतात आणि ह्या क्षेत्राबद्दल माहिती नसणं हा एक प्रॉब्लेम आहे. तर मी तो एक विडा उचललेला आहे आणि मी गेली 10 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या शाळा असतील, कॉलेजेस असतील तिथं जातो मी दरवर्षी आणि या विषयावरती मी सेमिनार घेतो. जवळपास 45 मिनिटाचा माझा कार्यक्रम असतो हा. पॉवर पॉईंटवरती मी प्रेझेंटेशन देतो की मुलांना हाऊ टू जॉईन मर्चंट नेव्ही. अगदी 10वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलांना संधी असते. असं नाही की ग्रॅज्युएशन केल्यानंतरच जाता येईल, 10वी नंतरची मुलं सुद्धा जाऊ शकतात. आणि मी सतत हा कार्यक्रम घेत असतो. यूट्यूब चॅनेलवरतीही माझे व्हिडिओ आहेत, मी कोणाला पाहिजे असेल तर किंवा ग्रुपमध्ये शेअर करतो. पण माझं अजूनही एक आव्हान आहे की आपल्या मुलांना या क्षेत्रात जर पाठवायची इच्छा असेल तर प्लीज पाठवा, मला कामाला लावा, मी काम करायला तयार आहे त्यासाठी. आणि आपल्या मराठी मुलांना यावं आणि अशीच माझी इच्छा आहे. खूप छान सर. आता सरांना तर जो मोकळा वेळ असतो त्याच्यामध्ये सर त्यांचे छंद जोपासतात आणि त्यांचे छंद तर आपण स्केचिंग आणि खूप छान ते गाणीही गातात. तर आमचं एक थोडंसं वातावरण बदलासाठी तुम्ही एक छोटंसं गाणं गायलं तर छान होईल. आपण पुढे अशीच मुलाखत चालू ठेवूया. गाणं गायला मी तयारच आहे, फक्त आपल्याला कॅराओकेची अरेंजमेंट होईल का नाही मला थोडंसं शंका आहे. त्याचे थोडे करता येईल का बघता येईल, कारण विदाउट म्युझिक थोडं मुश्किल आहे गाणं मला तसं. 2 ओळी गा आमच्यासाठी. ठीक आहे, ट्राय करूया आपण. आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. हो थँक्यू. खूप छान. अगदी आपल्या आजच्या दिवसाला साजेसं गाणं सरांनी गायलंय. सर आता एक वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही आता बरीच वर्ष झालं या फील्डमध्ये काम करताय. ते आमच्या सगळ्यांसाठी वेगळं पण आहे, नवीन पण आहे. मग यामध्ये आलेले चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. चांगला अनुभव ॲक्च्युली चांगलाच आहे, नाहीतर मी 28 वर्ष टिकून असतो तिकडे अर्थातच. आणि ही माझी चॉईसची नोकरी आहे, त्याच्यामुळे 28 वर्ष आणि पुढे अजून मी किती माहिती नाही, कारण आमचं रिटायरमेंट एज नसतं. त्याच्यामुळे माझं आता रनिंग एज 50 आहे. अजून 10 वर्ष तर मी आरामात करू शकतो, पण रिटायरमेंट एज नसल्यामुळं वयाच्या 70 वर्षापर्यंत पण जर हेल्थी राहिलो तर करू शकतो. आणि मला अगदी सांगायला आनंद वाटेल, आता मगाशी जसं उकेडे ताईंनी सांगितलं की
कोविडमध्ये असे प्रॉब्लेम झाले होते वगैरे. तर कोविडच्या काळात मी नेमका घरात अडकलो होतो आणि 15 महिन्यात त्या मला लक्षात आलं की मी समुद्राशिवाय जगू शकत नाही. म्हणजे थोडं, कारण मला ती सवयच नाही राहिलेली. म्हणजे माझं असं रोखोक वागणं झालेलं आहे आणि कुठलंही काम असले की ऑन द स्पॉटच हवं असं एक होतं. तर माझा तो कटू अनुभव तो त्या 15 महिन्यातलाच आहे, शिपमधल्यापेक्षा जास्त असं मी म्हणू शकेन. कारण माझा आणि मिसेसचं खूप जास्त लगाव आहे आम्हाला, एक दुसरं खूप जास्त प्रेम आहे. कारण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की त्याची मी मराठीत अर्थ सांगतो, जी आग असते आणि हे असते हवा असते, तर दोन्ही एकत्र जास्त जर राहिले तर ती आग विझून जाते आणि थोडी अशी प्रमाणात राहिलं तर त्या आगीला ती भडकण्यासाठी मदत करते. तसं आमचं नातं आहे ते थोडं, आणि खूप पजेसिव्ह आहे आम्ही एक दुसऱ्यावरती. त्याच्यामुळे आमचे थोडे प्रॉब्लेम पण व्हायचे. आणि ते त्या ज्या 15 महिन्यात मला जे बिना पगाराचं राहणं किंवा माझ्या हेल्थचे थोडे प्रॉब्लेम पण वाढले आणि समुद्राला मिस करणं, माझ्या आयुष्यातलं म्हणजे 28 वर्षातलं म्हटलं तर ते 15 महिने खूप कठीण काढलेला वेळ आहे तो माझा. म्हणजे घरात आनंदच असतो माणसाला, प्रश्नच नाही, पण बिनपगाराचं घरात राहणे आणि कुठं बाहेर पण जाऊ न शकणे हा जो एक वेगळा फील होता, तो मला त्याच्यापेक्षा कटू मला वाटत नाही की मी आयुष्यात आणखी काही मी भोगला असेल किंवा भोगला असेल. तर तोच माझा हे आहे. आणि जर चांगली गोष्ट सांगायची म्हटलं तर खूप सारे आहेत, पण एक गोष्ट अभिमानाने मी नक्की सांगू शकेन, माझ्या कदाचित पोस्टमध्ये कोणी वाचली असेल नसेल, पण ही गोष्ट आहे 2006 सालची. प्रत्येक शिप हे जे असतं त्याच्यामध्ये जनरेटर्स असतात, त्याची लाईट तयार करण्यापासून मी आता थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं बल्बपर्यंत सगळी जबाबदारी माझीच असते. तर आमचे 2 जनरेटर्स होते आणि आम्ही आफ्रिकेवरून इंडियामध्ये येत होतो. पण तिकडून येताना आम्हाला सुएज कॅनेलमधून यावं लागतं. सुएज कॅनेल मला वाटतं आता बऱ्याच लोकांना माहिती असावं. तर सुएज कॅनेलमध्ये येत असताना त्याच्या आधी आम्हाला सगळं मशिनरी चेक करून रिपोर्ट द्यावा लागतं की सुएज कॅनेलमधून पास होताना आमच्या जहाजाला काही अडचण होणार नाही. कारण 2020मध्ये कोणाच्या जर लक्षात असेल एक जहाज अडकलं होतं आणि तिरकं होऊन ट्रॅफिक जाम झालं होतं जवळपास 12 दिवस आणि दिवसाला हजारो करोडचं नुकसान होत होतं. कारण तोच एक भाग आहे जो एशिया आणि युरोपला जोडतो, म्हणजे शिपिंग इंडस्ट्रीच्या हिशेबानं, आणि तेच सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं त्या एका शिपमुळे. तर त्याच्यासाठी या सगळ्या चेकलिस्ट असतात. आणि मी 2006ची गोष्ट सांगतो. तर आम्ही आज रिपोर्ट पाठवलं की आमचं सगळं शिप ओके आहे आणि 2 जनरेटर होते आमच्याकडे, सहसा 2च असतात. आणि तो रिपोर्ट पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं एक जनरेटर फुटलं, अक्षरशः खराब नाही झालं, फुटलं, त्याची बॉडी तुकडी झाली, अशी तुकडे होऊन उडले इकडे तिकडे. आणि मग एका जनरेटरवर तुम्ही पास नाही करू शकत, टेक्निकली करू शकताय, पण तुम्हाला पास ह्याच्यासाठी करून दिलं, त्या जनरेटरला जर काय झालं तर मग तुमच्याकडे काय पॉवर आहे, बॅकअप काय आहे तुमच्याकडे. तर तो बॅकअप पॉवर आमच्याकडे नव्हता, म्हणून त्यांनी आम्हाला अडवून ठेवलं की तुम्ही नाही क्रॉस होऊ शकत. मग ते आमच्या ते सुएज कॅनेलच्या पलीकडच्या युरोप साईडच्या तोंडाला आम्हाला तिकडे बांधून ठेवलं होतं शिप. आणि परत इकडे आम्ही खाली सरकू शकत नव्हता गल्फ साईडकडे. तर त्यांनी सांगितलं की मग तुम्हाला एक पर्याय आहे, 4 दिवसांनी सांगितलं की शोधाशोध चालू होती, हे दुसरं जनरेटर भाड्यानं घ्या, ते बाहेर लावा आणि त्याची लाईट तुम्ही आतमध्ये घ्या आणि मग तुम्ही 2 जनरेटर तुमचे टेक्निकली होतात शिपवरती आणि तुम्ही क्रॉस होऊ शकता. दोन्ही जनरेटर ते वायरिंग सगळं मलाच करावं लागलं, ऑफकोर्स मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे ते वायरिंग सगळं मी करून घेतलं कामगारांच्याकडून, सगळं चालू झालं जनरेटर. मग परत इन्स्पेक्शनला आले, कारण ऑलरेडी रिपोर्ट होता की जहाज खराब झालेलं आहे. तर आले इन्स्पेक्टर आणि त्यांनी सगळं चेक करून बघितलं, पण त्यांनी एक डाऊट काढला की एक जनरेटर तुमचं जे ओरिजिनल जनरेटर आहे ते बंद झालं तर हे जनरेटर ऑटोमॅटिक चालू व्हायला पाहिजे. आणि हे इनबिल्ट नव्हतं आमचं, जे दोन्ही ओरिजिनल होते ते ही सिस्टम असते प्रत्येक जहाजात, आम्ही त्यांनी काही वेगळं मागत नव्हते. पण हे बाहेरचं जरी असले तरी म्हणाले तुमच्याकडे सिस्टम ही पाहिजे की ते चालू झालंच पाहिजे तुमचं ओरिजिनल जनरेटर बंद पडल्यानंतर. तर मग आता जहाजाला परत अडवलं त्यांनी, म्हणजे भाड्यानं जनरेटर घेऊन सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर आमच्या मुंबई ऑफिसवरून 2-3 मोठे ऑफिसर आमचे आले, फ्लाय करून शिपमध्ये राहिले की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय जहाज आपलं इंडियाकडे सरकू शकत नाही. त्याने अख्ख्या युरोपमध्ये सगळीकडे त्यावेळेच्या कम्युनिकेशन सिस्टमनुसार सगळीकडे जे ऑटोमेशन इंजिनियर शोधायला चालू केले की बाबा हे असं आम्हाला पाहिजे, जनरेटर करून पाहिजे. पण ते तेवढ्या वेळेत 2 दिवसात 3 दिवसात करून देणारं कोणीही सापडलं नाही. मग ते काम 1.5 दिवस झाल्यानंतर मी माझ्या बॉसला म्हटलं की मला एकदा चान्स द्या, आय विल ट्राय, की मी काय करू शकतो. आणि मी ते अर्धा दिवस
सर्किट डायग्राम माझ्या स्वतःच्या हाताने बनवलं, ऑन पेपर सगळे ड्रॉइंग्स वगैरे बनवून काय काय त्याला स्पेअर पार्ट लागणं सगळे चेक केलं. आणि हे रात्री 10ला माझं ड्रॉइंग तयार झालं आणि 10ला मी एक सिम्युलेशन मॉडेल तयार केलं. एका फळीवरती सगळे रिले कॉन्टॅक्टर छोटे रिले वगैरे लावून टायमर्स लावून, आणि ते नॉर्मल लाईटवरती ही लाईट बंद झाली तर ते चालू कसं होणार आणि दुसरं लाईट कशी टेक ओव्हर करणार. तर हे माझी ट्रायल रात्रीचे सगळं ते सिस्टम लावून मला पहाटे 5ला ते तयार झालं. म्हणजे मी आदल्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मी जागाच होतो. म्हणजे 5 वाजता मी माझ्या चीफ इंजिनियरला बोलवलं की माझी असं ट्रायल इज ओके. मग 5 वाजता ते चीफ इंजिनियर आले आणि ते म्हणले आता आपण मूळ जनरेटरवर बसवून आता ट्राय घ्यायला पाहिजे. मग 5 वाजता परत मी ते दुसऱ्या माझ्या ज्युनियर्सना बोलून परत 5 वाजता ते काम चालू केलं. आणि ते सर्किट जे मी तयार केलं होतं ऑटोमेशनचं ते जनरेटरवरती बसवलं. दिवसा 12 वाजले, परत 7 तास परत ते सगळं मला ट्रायल घेत आणि सगळे करत लागले. आणि दिवसा 12ला ते जनरेटर मी चालू केलं, महत्त्वाचं म्हणजे. आणि ट्रायल केली आम्ही. आमचं मेन जनरेटर बंद केलं, ते जनरेटरची लाईट ऑटोमॅटिक टेक ओव्हर करून विदिन, त्याला पण टाईम असतं की 45 सेकंडच्या तुमची दुसरी लाईट पॉवर आली पाहिजे. आणि मी ते 30 सेकंडमध्ये करून दाखवलं होतं. आणि सांगायला अतिशय आनंद होतो. त्यावेळी जे आलेले 2 बॉस होते, जे आमचे हेड ऑफिसचे बॉस होते, त्यांनी माझ्या गळ्यात पडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि त्यांनी म्हटले आम्ही 5 दिवस झाला अख्ख्या युरोपमध्ये आम्हाला माणूस मिळाला नाही आणि माझे या शिपला तिकडून इंडियात न्यायला 5 करोड रुपये खर्च होणार ते तू फक्त 5,000 रुपयामध्ये तयार केले म्हणून. आणि त्यावेळी म्हणजे माझं इतकं हे झालं होतं, नाव झालं होतं त्या कंपनीमध्ये. आणि त्या शिपनंतरच मला माझं LNG शिपमध्ये मी शिफ्ट झालो, ज्याचं मी आता गेली 16 वर्ष काम करतोय. LNG शिप जी असते ती सगळ्यात लेटेस्ट समजली जाते. म्हणजे आपले जे विमान असतात, विमानाच्या टेक्नॉलॉजीनंतर 2 नंबर आमच्या LNG शिपच्या टेक्नॉलॉजीला लागतो. आणि एका शिपची किंमत जवळपास 3,000 करोड रुपये असते. आणि त्यात मी गेली 16 वर्ष काम करतोय. आणि त्यात म्हणजे अगदी हातावर बोटावर मोजण्या इतकी लोक भारतीय त्यात आहेत आणि त्यापैकी मी एक आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची आणि अतिशय वेगळी गोष्ट आहे, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याने मी 16 वर्ष झाले LNGमध्ये काम करतो. खूपच छान सर. म्हणजे एक खूप असे कमी असतात अशा व्यक्ती आणि ते आपल्या बॉर्डरलेसमध्ये आहे. अगदी आपल्या जुन्नर तालुक्यातल्या नाही तर अगदी कोल्हापूरच्या असून सुद्धा आपल्यात इतके मिसळले आणि इतकं छान ते गप्पा मारतायत. एक आपल्याला इंटरेस्ट वाढत चाललाय. पण मला ना सर एक आम्ही आता खूप खवय्ये आहेत इकडचे सगळीच लोक आणि कोल्हापूरचेही असतात. तर जहाजामध्ये कशा प्रकारचं जेवण वगैरे किंवा तिथली खाद्य संस्कृती कशी आहे? ॲक्च्युली हा माझा आवडता विषय आहे. म्हणजे माझं शरीर बघून कळलं असेल. आणि मी ॲक्च्युली म्हणजे तसा खवय्या आहे आणि नॉनव्हेजचा मी खूप शौकीन होतो. पण ऑपरेशन नंतर माझं नॉनव्हेज बंद झालं होतं. आता मागचा 1 महिना झाला मी परत चिकन खायला चालू केले. जस्ट 1च महिना झाला, मी जवळपास 3 वर्ष खाल्लं नव्हतं. तर शिपमध्ये कसं असतं, शिपिंग कंपनी जगात हजारोच्या संख्येने आहेत. आता आपल्या मुंबईचाच विचार केला तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आपली इंडियाची गव्हर्नमेंटची एकमेव कंपनी आहे. आणि त्याच शिपमध्ये त्याच कंपनीमध्ये मी 18 वर्ष काम केलेलं आहे जवळपास. मग आता मागच्या 10 वर्षापूर्वी मी जपानच्या कंपनीत शिफ्ट झालो. कारण आपल्या इंडियन कंपनीमध्ये इंडियन कल्चर मला थोडं सूट होत नव्हतं. कारण ते ऑन पेपर आम्हाला 5 महिने ड्युटी असायची पण 7-7, 8-8 महिने घरी सोडायचे नाही. आणि त्या एका कारणासाठी मी जपानीज कंपनी चेंज करून 3 महिने घरी 3 महिने जहाजात असं म्हणून मी इकडे शिफ्ट झालो. आणि गेली 10 वर्ष मी 3-3 महिने ऑन ऑफच असतोय. तर सांगण्याचा मुद्दा काही, इंडियन कंपनी असली की इंडियन जेवण मिळते. कारण जेवण बनवणारे कोण असतात तर कामगार जेवण बनवतात. आणि त्या डिपार्टमेंटला तिघेनच लोक असतात. मग एक जो असतो चीफ कुक, जो मुख्य आचारी म्हणू आपण त्याला, तो ऑफिसर लोकांचं जेवण बनवतो. आणि सेकंड कुक असतो तो कामगार लोकांचं जेवण बनवतो. तर इंडियन कंपनीमध्ये इंडियन लोक असल्यामुळे इंडियन जेवण मिळतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. पण ज्यावेळी मी जपानच्या कंपनीत गेलो तर आमचे शिपमध्ये आम्ही जवळपास, मी थोडासा विस्तृत उत्तर देतो या गोष्टीचं. तर शिपमध्ये आम्ही जवळपास 30 ते 32 लोक असतो. त्यामध्ये कामगार 17-18 असतात आणि 13 ते 14 ऑफिसर असतात. तर ऑफिसर आणि कामगार ह्याच्यात होतं काय, इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करताना सगळे एका देशाचे नसतात. आता मी 10 वर्ष ज्या कंपनीत काम करतोय सगळे कामगार आमचे 100% इंडोनेशियन असतात. पण ऑफिसरमध्ये आम्ही 2 भारतीय असतो, 2 कोण युरोपियन असतात, 2 जॅपनीज असतात आणि बाकीचे उरलेले इंडोनेशियन असतात. मग आता ते एक आमचा चीफ कुक असतो, ते जेवण बनवणार कोणाचं नेमकं.
आणि ते एका वेळी जेवण बनवलं आणि विषय मिटला असं नाही आहे ना. डेली 3 वेळा जेवण बनवायचं. त्याने कसं बनवायचं, पण त्याला गत्यंतर नसतं. तो तिन्ही देशाचं जेवण बनवतो. तिन्ही देशाचं जेवण बनवतो. जरी मी एकटा इंडियन असलो तरी माझ्यासाठी ते एकटा इंडियन जेवण बनवणार. फक्त मला त्याची दयामाया म्हणून मला काय म्हणावं लागतं, बाबा मला 4 आयटम नको, तू 2च बनव माझ्या. एवढं आपण तेवढं करावं लागतं, कारण तो पण शेवटी व्यक्तीच आहे, त्यालाही काम करावं लागतं. तर जेवणाचं पाहिजे ते खायला मिळतं, ह्याच्यात काही वादच नाही. कारण ते ऑफिशियली त्यांना ते कंपल्शन आहे की त्या देशाचं जेवण तुम्हाला द्यायलाच लागणार. पण ते द्यायलाच लागणार म्हणून देतीलच असं पण नाही. ते त्या कंपनीवर डिपेंड आहे. जापनीज लोक, म्हणजे मला अगदी सांगायला अभिमान वाटेल, जापनीज लोकांचा आता म्हणजे अगदी दीपक दादा पण सांगू शकते, ते डिसिप्लिनच्या बाबतीत अतिशय छान लोक आहेत. आणि म्हणजे केअरिंगच्या बाबतीत पण, म्हणजे आमचं ब्रीद वाक्यच आहे जापनीजमध्ये की बाबा जहाज बुडलं तर चालेल, खरं माणसाला खर्चटलं पण नाही पाहिजे. एवढी म्हणजे कंपनीचे असे विचार करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आमच्या कंपनीत जेवण नाही मिळालं किंवा हे आयटम नाही मिळालं असं होत नाही. प्रत्येक माणसी आम्हाला दर दिवसाला 1,000 रुपये जेवणासाठी मिळतात एका माणसाला. पण जर दुसऱ्या देशातला माणूस असेल तर तो आपलं इंडियन जेवण बनवू शकतो का? म्हणजे तुम्हाला वरण भात खायचं आहे. तेच ऍक्च्युली सांगत मी आता थोड्या वेळापूर्वी काय म्हटलं की जेवण माझ्या शिपमध्ये जे 10 वर्ष आम्ही ज्या कंपनीत आहे ते जेवण बनवणारे कामगार म्हणजे इंडोनेशियन आहेत. आणि ते इंडोनेशियन लोक युरोपियन जेवण बनवतात, इंडियन जेवण बनवतात, जापनीज जेवण बनवतात. कारण त्यांना ते ऑफिशियली ट्रेनच केलेलं असतं की बाबा तुला ह्या व्हरायटीचे ऑफिसर मिळणार. तर त्यांना कंपल्सरी असते की बाबा ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये इंडियन हॉटेल आहे, इथं तू 6 महिने काम करायचं. मग त्याला सर्टिफाईड केलं जातं की ही इज रेडी टू कुक इंडियन फूड. असं ते प्रत्येकाला बाबा किंवा जापनीज असेल त्या प्रत्येकाला ते करावंच लागतं. दॅट इज पार्ट ऑफ ड्युटी. त्यामुळे जेवण मिळतं. पण शेवटी कसं आहे, म्हणजे आता ह्या दीदींच्या हातचं मी जेवण खाणं, एखाद्या पुरुषांना बनवलेलं जेवण खाणं, ह्याचा जो फरक आहे तो फरक असतोच. पण मिळतं खायला. आणि होतं काय की नॉनव्हेजच जास्त असतं शिपमध्ये. कारण म्हणजे आता तुम्हाला थोड्या दिवसापूर्वीच मी पोस्ट शेअर केली होती, म्हणजे फ्रीज किती मोठे असतात जेवण स्टोअर करणारे. म्हणजे त्या ॲक्च्युली फ्रीज म्हणण्यापेक्षा त्या खोल्याच असतात 10 बाय 20 फुटाच्या, 10 बाय 15 फुटाच्या. आणि टेम्परेचर खूप आधी 0च्या खाली 20 वगैरे असं असतं. तर नॉर्मली काय होतं, आपण जे भाजीपाला घरी आणतो, आता म्हणजे महिला वर्गाला जास्त पटकन लक्षात येईल, जे पालेभाजी असतात त्या टिकत नाहीत. तुम्ही किती फ्रीजमध्ये काही करून ठेवा, तुम्ही त्याला प्रोसेस करा, काय वाटेल ते करा, 7-8 दिवसाच्या वर टिकत नाहीत. म्हणजे घरात तर मला वाटतं 4 दिवसाच्या वर पण टिकत नाही. मग आम्हाला महिन्यातून एकदा जेवण घ्यायला मिळतं कुठल्याही पोटवरून. मग ते जेवण आम्हाला फक्त पालेभाज्या वगैरे जास्तीत जास्त 4-5 दिवस मिळतात. तिथून पुढे टिकणाऱ्या वस्तू राहिल्या तर मग हे फिश, मटण किंवा कडधान्य. मग त्याच्यामुळं आमच्या अन्नात हे पालेभाजी किंवा हिरवे भाजी थोडा कमीच असतात. महिन्यातून 10 दिवस वगैरे मिळतात. बाकीचे 20 दिवस नॉनव्हेज खाण्याशिवाय गत्यंतर नसतं. आणि आता मी जसं व्हेजिटेरियन मागचे 3 वर्ष, तर मला डाळ किंवा ब्रेड हे असंच खायला लागतं. किंवा मग फ्रोझन पण असतं आपलं ब्रोकोली नावाचं भाजी बघितलं असेल आपण, तर ते ब्रोकोली त्याची एक वैशिष्ट्य आहे, त्याला जर फ्रोझन केलं ना तर ते 1-1 वर्ष सुद्धा टिकतं. तर तसे भाजी वगैरे आम्हाला, किंवा ते आपले मटर असतं फ्रोझन, ते पीज आपण जे म्हणतो फ्रोझन पीज, ते तर असे ते असतात अन्नपदार्थ. आणि जसं ताईंनी प्रश्न विचारला, ते कुठल्याही देशाचा जरी कुक असला तरी ते जेवण बनवून देतात. म्हणजे तुम्हाला उपाशी राहायची गरज नाही पडत. जेवणाची सोय चांगली होते शिपमध्ये, त्याच्यामुळं त्याचा काही विषय नसतो एवढा मोठा. आता एक माझा फक्त वैयक्तिक प्रश्न जो मला असं तुमच्याबद्दल वाटला की तुमच्या बाबतीत असं कधी झालं का, जसं सावरकर म्हटले होते अगदी पाण्याला पाहून सागरा प्राण तळमळला, तुम्हाला घरची खूप आठवण आली, असं तुमच्या बाबतीत एखादा तरी दिवस झाला होता का? ॲक्च्युली ते हा प्रश्न खरं म्हणजे विचारायची गरज नव्हती. कारण मानव मन आहे ते शेवटी आपल्या लोकांच्यासाठी तळमळणारच. पण आता सध्या काय झालं, ही गोष्ट जे यांनी बोलली मी खरोखर रडत बसायचो. जसं मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ते संदेशी आता गाणं लागलं आणि मी रडत होतो. तर ते रडू अजून पण येतं. आणि विशेषतः काय होतं, लग्नाच्या आधीची गोष्ट म्हणजे भावा बहिणींच्यासाठी, आई वडिलांच्यासाठी रडणं हा एक वेगळं असतं. पण लग्नानंतर स्वतःच्या मुलांसाठी बाप म्हणून रडणं ही खूप मोठं डोंगरावडी गोष्ट असते. आपण मुलं स्वतःहून आपल्या आई वडिलांसाठी रडतो हा एक वेगळा विषय असतो. त्यात आपली प्रगल्भता नसते त्या भावनांना. पण बाप आपल्या स्वतः मुलांच्यासाठी ज्यावेळी रडतो तो बापाचं रडणं वेगळं असतं. त्याच्यात ते डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत किंवा ते असे भावनिक झालेले आणि हिंदोळे घेणारे असे ते शब्द नसतात. त्यात ते जे हृदय भरून आलेलं असतं, दाटून आलेलं असतं. आणि त्यातले जे त्या 1 किलोचं वजन ते 10 टनाचं असतं, ते वेगळं असतं.
आणि ते रोज जाणवतं. फक्त एक चांगली गोष्ट टेक्नॉलॉजीने केलेली आहे, इंटरनेट अवेलेबल असल्यामुळं कधी मनात येईल त्यावेळी आम्ही व्हिडिओ कॉल करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो आणि बघू शकतो. ते किमान आता नेक्स्ट जनरेशनला ते एक चांगलं आहे, आम्हाला पण चांगलं आहे आणि ते युटिलाइज करतो. त्याच्यामुळे ती वेदना आता तशी थोडी कमी झालेली आहे. आणि त्यात माझं 3-3 महिन्याचं मी करून घेतल्यामुळे अजून थोडं ते जरा त्याला रिस्ट्रिक्शन थोडे आणि जास्त आलेले आहे. खूप छान अशी आपली मुलाखत सुरूच आहे. याच्या पुढे ना मी काही प्रश्न डॉक्टर अमोल पुंडे सरांकडे मी देते, ते त्यांच्या पद्धतीने आणि एक आता वेगळा टप्पा असेल याच्या पुढच्या मुलाखतीचा. ते सर पुढे आता तुम्हाला प्रश्न विचारतील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद दीपिका मॅडम, खूप छान सर. खरं तर तुम्ही देत असलेल्या उत्तराची संलग्न असणारा प्रश्न विचारतो किंवा त्याची पुढची बाजू त्या अनुषंगाने विचारू. खरं तर ग्रुपमध्ये भेटलेले बाप्पा जे आहेत ते छानपैकी गाणी गात असतात किंवा काही ना काहीतरी रेखाटनं करत असतात, छान पोस्ट लिहित असतात. थोडक्यात आपले जे छंद आहेत ते जपवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी काम करत असतानाही करत असतात. मग ह्या कौटुंबिक ज्या आठवणी येत असतात, घरच्यांच्या आठवणी येत असतात, मग अशा बाबतीत ते छंद नक्की कशा प्रकारे मदत करतात की त्याच्यातून विरंगुळा प्लस त्याच्याबरोबर वेळ जाणं आणि त्याच्यातून काही ना काहीतरी साध्य होणं. आता तुम्ही ज्या पोस्ट लिहिता खरं तर त्या सगळ्या इतक्या माहितीपूर्ण असतात, त्याच्यातून बऱ्यापैकी सखोल माहिती मिळते. त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न येईलच, परंतु नक्की छंदांचं त्यात योगदान कशा पद्धतीने आहे, अगदी थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल. छंदांचं योगदान नक्कीच आहे आणि ते अतिशय प्रभावी आणि चांगलं आहे. कारण मी सांगतो, माझ्या शिपमध्ये मी आता जसं सांगितलं की वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे आणि भारतातले जरी असले तरी वेगवेगळ्या राज्यातले लोक असतात. त्याच्यामुळं जितके व्यक्ती तितके स्वभाव. आणि मी मगाशी जसं अभिमानानं सांगितलं की मला कोणतेही व्यसन नाही आहे, पण जे घाणीतलं घाण व्यसन असेल तसे लोकसुद्धा माझ्याबरोबर राहिलेले आहेत आणि चांगलं माझ्यापेक्षा चांगलं वागणारे सुद्धा लोक मला भेटलेले आहेत. पण होतं काय, या घाणीत राहून सुद्धा स्वतः चांगलं राहणं हे मला फक्त आणि फक्त माझ्या छंदांच्यामुळे शक्य झालेलं आहे. कारण आता जसे आम्ही टीव्ही बघायला बसलो की प्रत्येक जण सिगरेट काढतो आणि ओढत बसतो, कारण ती स्मोकिंग रूमच बोलतात त्याला, टीव्ही रूम म्हणण्यापेक्षा जास्त. आणि ते मला सिगरेटचं स्मोक सुद्धा सहन होत नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत बसलो तर मास्क लावून बसतो. जसं कोरोनामध्ये सगळे मास्क लावतात, पण मी गेली 18 वर्ष झालं मास्क वापरतो, कारण मला ते सिगरेटचा धूर नाही सहन होत, मला ते वास नाही आवडत. तर मग अशा लोकात राहून ज्यावेळी मला तिथं बसवत नाही किंवा काय होत नाहीये किंवा घरच्यांची आठवण येते, त्यावेळी मला एकमेव एक जर मदत करणाऱ्या जर व्यक्ती कोण असेल तर मी एकाच व्यक्तीचं नाव घेऊ शकेन, किशोर कुमार. तर मी घराबाहेर सुद्धा चांगलं राहिलो आजपर्यंत किंवा माझं मन इकडं तिकडं भरकटलं नाहीये आणि मी चांगलं म्हणजे एका वेगळ्या वळणावरती राहिलो किंवा मला लिखाण करायचं आहे, मला स्केच करायचं आहे. तर या सगळ्या मागं मला वाटतं किशोर कुमारच आहेत. कारण माझं कुठलंही काम असं नाही आहे जिथे बॅकग्राऊंडला किशोर कुमार बोलत नाहीत आणि मी माझं काम चालू नाही आहे. अगदी येताना सुद्धा आता गाडीतनं ताई सुद्धा सोबत आल्या, त्यांनी सुद्धा ऐकत होते की किशोर कुमार सतत कोल्हापूरपासून इथंपर्यंत किशोर कुमार आहेत सोबत, मी जगू शकत नाही किशोर कुमारांच्या शिवाय. तर हे असे शौक आहेत माझे आणि ह्याच्यामुळेच मी सरळ राहू शकलोय. मी मुलांना पण संगीताची आवड लावलेली आहे. बाय द वे माझी छान क्लासिकल डान्स करते, मुलगा छान गातो, मिसेसही सुगम संगीत शिकलेली आहे. तर माझे शौक मी त्यांना पास ऑन करतोय. कारण मला एक लक्षात आलेलं आहे, तुम्ही जगात कुठेही गेलं ना तुम्हाला बिघडण्यासाठी 50 कारणाची आव असून उभी असतं, पण सरळ ठेवण्यासाठी संगीत हे एकमेव आहे जे तुम्हाला बिघडू देत नाही. तुम्हाला सतत ते तेवट ठेवतात आणि ताजतवानं ठेवतं तुम्हाला. त्याच्यामुळे माझं थोडक्यात उत्तर हेच आहे, छंद असणं खूप जरुरी आहे. मग तुम्ही त्याला भावनिक असू दे किंवा आर्थिक असू दे किंवा इतर काही असू दे, शारीरिक, तुम्ही त्रासातून नक्की बाहेर पडणार तुमच्या सोबत जर गाणं किंवा संगीत असेल तर. खूप छान सर. खरं तर किशोर कुमार आणि आपलं नातं बऱ्याच वेळा आलेल्या व्हिडिओमधून नेहमीच प्रकट होत असतं छानपैकी. एकूणच छंद हे आयुष्यात टॉनिक सारखं काम करतात, सतत तुम्हाला ऊर्जादायी ठेवत असतात. तुमच्या दैनंदिनच्या दिनक्रमात काही ना काही विरंगुळा, त्याच्याबरोबर छान काही ना काही तुमचं त्या ठिकाणी मन गुंतण्याचं काम अशा ठिकाणी तर होत असतं आणि तुमच्यासारख्या व्यक्तीला तर त्याची खूप मनोमन गरज त्या ठिकाणी जाणवत असावी. परत एकदा जहाजाच्या विषयावरती येतो. खरं तर सुनामीसारखी वादळं असतात किंवा काही ना काहीतरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, जशी तुम्ही त्या सुएझ कालव्याच्या बाबत लिहिलंही होतं, सांगितलंही आता त्या बाबतीत पाहिलं. पण खरं तर ह्या गोष्टी आम्ही फक्त टीव्हीत पाहत असतो किंवा व्हिडिओमध्ये पाहत असतो, परंतु तुम्ही प्रत्यक्ष समुद्रात राहून या गोष्टी आजूबाजूला अनुभवत असतात
तर त्या दृष्टिकोनातनं नक्की त्यावेळेसची मनोवस्था म्हणता येईल किंवा त्याबाबत जे आपत्कालीन अचानक नैसर्गिक गोष्टी घडतात तर त्याबाबत कशा पद्धतीची यंत्रणा किंवा काय नियोजन केलेलं असतं या जहाजावरती? अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण हे बऱ्याच लोकांना याच प्रश्नाची आणि याच परिस्थितीची भीती असते, म्हणून आपली मुलं जाऊ नयेत म्हणून लोक विचार करतात. कारण आणि मी पहिल्यांदाच सांगतो, जहाजात काम करण्यासाठी स्विमिंग येण्याची गरज नसते. नाही, हे वाक्य का आहे, कारण याच्यामध्ये थोडंसं माहिती देणार, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल पोहता येण्याची गरज का नाही आहे. तर जसे वादळं येतात हे काय कोणाला सांगून किंवा असं ठरवून येत नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, पृथ्वीवर वादळ नाही आहे असं एकही सेकंद नसतो. वादळ चालूच असतं, कुठे नाही कुठे, फक्त जागा बदलत असतं. वादळ तयार होत नाही किंवा ते विझत नाही, ते फक्त लोकेशन बदलून इकडे तिकडे हिंडत असतं. तर आणि पॅसिफिक समुद्र जो प्रशांत महासागर आपण म्हणतो, तर तिथे सतत चालू असतं. हे पॅसिफिक महासागरात सुनामी, भूकंप आणि वादळ हे कंटिन्यू चालू असतं. आणि मी 10 वर्षे झालं पॅसिफिक एरियातच असतो. मी पॅसिफिक एरिया म्हणजे दादांच्या इकडं ऑस्ट्रेलियापासून सुरू होतो तो जपानपर्यंत, आणि इकडे अमेरिकेपासून चायनापर्यंत हा मधला जो पॅसिफिक एरिया आहे, समुद्र आहे, त्याला तर पॅसिफिक एरिया म्हणतात, समुद्र म्हणतात. आणि तिथे सतत वादळं चालू असतात. तर या वादळांचं फक्त काय असतं, वादळ सतत चालू असतात मी म्हणण्याचं एक मूळ कारण हे आहे, कारण हे जे इंटरनॅशनल जे वेदर मॉनिटरिंग सिस्टम असते ते कंटिन्युअस त्याला मॉनिटर करत असतात की हे वादळ किती स्पीड नाही, कुठल्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. आणि हे आपल्या भारताच्या हवामान खात्यासारखं नसते की आज पाऊस पडणार आहे म्हटलं तर दिवसात एक थेंब पण पडत नाही, असं नसते. खूप स्ट्रिक्ट आणि एकदम परफेक्ट अंदाज देणारं खातं आहे इंटरनॅशनल जे असतं. आणि याच्यासाठी शिप्स मदत करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता आम्ही एखाद्या पॅसिफिक शिप समुद्रात एखाद्या पॉईंटवर आहे, तर आम्ही पण त्या डिपार्टमेंटला कळवतो की ह्या भागात कसं सध्या वेदर आहे. त्याच्यामुळे असं कलेक्टिव्हली जर विचार केला तर त्या पॅसिफिक समुद्रात असणाऱ्या सगळ्या जहाजांनी मिळवून दिलेला डेटा आणि प्लस सॅटेलाईटचं, त्याच्यामुळे ह्याच्यात फेल होण्याची शक्यताच नसते. त्याच्यामुळे आम्हाला माहिती असतं की बाबा अमुक अमुक दिवसांनी किंवा अमुक अमुक तासानं आपल्याला चक्रीवादळाचा धडाका बसण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून मानसिकदृष्ट्या तयार असतो. ते मानसिकदृष्ट्या जवळपास सगळेच तयार असतात, कारण कोणी नवं नसतं शिपमध्ये, असला तर एका दुसरा मुलगा असतो 30-32 मधला, पण 25 लोक तरी गॅरंटेड जुनीच लोक असतात. तर सगळ्यात पहिलं आमचं काम काय असतं की सगळ्या ज्या लूज वस्तू आहेत त्या बांधून ठेवणे. मग मोठ्या स्पेअर पार्टपासून केबिनमधला अगदी साधा पेन जरी टेबलावर असला तरी होतो ड्रॉवरमध्ये टाकणे, हे छोटी छोटी कामापासून मोठी करावी लागतात, कारण त्याला पर्याय नसतो. एकदा जहाज हालायला सुरू झाली की कोणाच्या बापाची हिंमत नाही ते थांबवायची. तर पहिला बातमी आल्यानंतर हे सुरू होतं. त्याच्यानंतर कॅप्टनची जबाबदारी ही असते की त्या वादळाच्या आपल्या मधनं रस्ता जाणार आहे, कारण आमचा प्लॅन्ड रूट असतो ऑलरेडी की आपल्याला ह्या अक्षांश आणि रेखांशावरूनच जायचं आहे. तर तिथे वादळ येणार आहे काय ते बघायचं, आणि जर तिथूनच रस्ता असेल तर मग आम्हाला थोडं डायव्हर्ट करता येतं. तेवढं कंपनीनं किंवा ते ज्यांनी जहाज भाड्याने घेतलेले त्यांनी आम्हाला मुभा दिलेली असते की बाबा तुम्ही डायव्हर्शन करू शकता, कारण ही नॅचरल कॅलॅमिटी आहे, याला कोणी मुद्दाम केलेलं नाही आहे. तर ते आम्ही थोडं डायव्हर्शन करू शकतो, पण पूर्ण डायव्हर्शन म्हणजे आता इथं आमचं वादळ आहे 200 किलोमीटर लांब आम्ही गेलो असं नाही करू शकत. ते एक आहे 50 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर त्याच्या रेंजनुसार. तर ते होतं काय, त्या मध्यात जेवढी ताकद असते त्याच्या थोडी का असं बाहेर ताकद असते, ती अगदी 100 किलोमीटर 200 किलोमीटरपर्यंत त्या वादळाची ताकद असते आणि ते जहाज हलवत राहतं. मग आम्हाला जे इतकं जहाज असं हलणार होतं ते एवढं हलायला लागतं. मग त्या हलण्यामुळं होतं काय, आम्हाला काम करायला प्रॉब्लेम नाही, कारण आम्हाला तर ती सवय झाली. 28 वर्षे ते मला माहिती आहे की माझ्या बॉडीला पण ते अडॉप्ट झालेलं आहे. त्याच्यामुळं आता म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. मी जहाजात 2च वर्षे झाली होती जहाज जॉईन करून, आणि मला ही सवय झाली होती ऑलरेडी. म्हणजे 2 वर्ष म्हणजे मी 2 वर्ष जवळपास एकदा 12 महिने आणि एकदा 10 महिने एवढं काम केलं होतं. आता मी 2 वर्ष म्हटलं तर मी 6 महिने 1 वर्ष काम होतं माझं, कारण 3-3 महिने ऑन ऑफ असतो मी. पण त्यावेळी मला 10-11 महिने 12 महिने सोडायचे नाहीत. तर 2 शिप म्हणजे तशा करून आलो होतो. आणि ते विदर्भामध्ये एक भूकंप झाला होता लातूरला, बरोबर. आणि मी त्यावेळी घरात होतो. सगळे भूकंप झाला, घर हल्ले म्हणून पळाले, पण मला ते घर हल्लेलं कळलंच नव्हतं, कारण मला ते जहाजात हल्लेली सवय झाली होती. मी एकटाच बसून नव्हतं, मला कळलंच नव्हतं. इतकी म्हणजे वाईट सवय होती ती अशी. तर सांगण्याचा पुढचा मुद्दा काय, तर आम्ही सगळ्या यंत्रणा सगळ्या सिक्युअर करून ठेवतो, किंवा जे लूज पार्ट असेल ते डायव्हर्शन करतो शिपचं. फक्त अडचण होते म्हणजे जे नवीन मुलं जॉईन झालेले असतात त्यांना यूज टू नसतं, आणि बरेच लोक मग उलट्या करतात.
आणि ही उलटी म्हणजे आता तुम्ही नॉर्मली फिरायला गेल्यानंतर बसत असला थोडं हल्लं तरी होत असते, पण हे थोड्या दिवसाची गोष्ट असते, ते सवय होऊन जाते, नवी पोरं पण शिकतात. अगोदरचे लोक अघोरी उपाय करायचे, जे सिमेंट जुनी होते खालाची लोक, त्यावेळीचे शिकलेली पण नसायची जास्त. मला आठवते, मला 96ला पहिल्या शिफ्टमध्ये गेलो होतो, तर मी असाच उलटी केल्याने पडलो होतो मेसरूममध्ये. आणि ते माझे सिनियर होते इलेक्ट्रिकल इंजिनियर, त्यावेळी मी ज्युनियर होतो खूप, म्हणजे 21 वर्ष लहानच. तर त्यानं माझी दयामया नाही केली. अरे त्याने 1 तास शोधलं मला कामासाठी, मी सापडलो नाही, जहाज आलत होतं ऑलरेडी. त्यानं मला पकडलं आणि जहाजाचं जे सगळ्यात वरचं टोक होतं तिथे नेऊन बसवलं मला. आणि कसं असतं, जहाज हलतं त्यावेळी वरचं टोक जास्त हलतं, म्हणजे हे जे पेंडुलम इफेक्ट आहे ना, जहाजाच्या जेवढं खाली तुम्ही जाल तेवढं कमी हलतं. जे हुशार लोक असतात त्यांना माहित असतं जहाज कुठे कमी हलतं, सगळ्यात तळाला जाऊन तिथं गप्प पडून राहतात. जोपर्यंत जहाज हलायचं कमी येत नाही तोपर्यंत जेवायचं आणि जाऊन परत तिथं उतरतं पडायचं, असं करतात. पण मला काय माहिती नाही, मला त्या पठ्ठ्यानं काय केलं, तसाच धरला, वरती नेऊन बसवला आणि तिथल्या ड्युटी इंजिनियरला सांगितलं संध्याकाळी 6 वाजलं तरी ह्याला खाली सोडायचं नाही, आमदार पडल्यावरच याला सोडायचं. आणि मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, मी पण माणूसच आहे, 21 वर्ष वय. मला जेवढ्या शिव्या येत होत्या तेवढ्या शिव्या देत मी तिथे बसलेलो, पण मनातल्या मनात असतो. पण आज मी त्या माणसाला देवासारखं मानतोय. त्या 1 दिवस त्याने मला बसवलं, दुसऱ्या दिवशीपासून आज तागायत मला किती जा झालं तरी मला काही नाही फरक पडत. तर असे अघोरी उपाय पण करणारे लोक होते. आणि मग हे सांगण्याचा मुद्दा काय की बाबा हे वादळाच्या ह्याच्यात वगैरे तुम्ही कसे प्रिपेअर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. मग नवीन पोरं आजही करतात, पण त्यांना परत ते शिकतात पुढे पुढे. हे एक झालं. आणि समजा जर दुर्दैवानं जहाज त्या तडाख्यात अडकलं आणि जर बुडायची वेळ आली तर जहाजात सॅटेलाईटशी कनेक्टेड आमचे सगळ्या सिस्टम असतात, कंपनीला कळवता येतं इमिडिएटली. आणि प्रत्येक जहाजामध्ये दोन्ही बाजूला, आम्ही डावी आणि उजवी बाजू म्हणत नाही, शिपमध्ये पोर्ट आणि स्टारबोर्ड म्हणतो, तर दोन्ही बाजूला पोर्ट साईड आणि स्टारबोर्ड साईडला प्रत्येक जहाजामध्ये छोट्या छोट्या ओहोड्या असतात आणि त्या कवर्ड असतात, फुल्ली कवर्ड. त्या का असतात त्या पण मी थोडक्यात सांगतो पुढे. त्या दोन्ही साईडला 40-40 लोकांची कॅपॅसिटी असते. जर आमचं जहाजाची ऑफिसर आम्ही सगळे मिळून जर 35 जण आहे तर त्या बोटीची कॅपॅसिटी असते 40. मग ते इकडे 40 आणि तिकडे 40, 80 का? प्रश्न आला तुम्हाला कोणाला? 40 का चालत नाही, परत ॲडिशनल 40 का लागतात? समजा जहाज बुडायला लागलं तर ते काय असं सरळ तळात जाणार नाही ना, कुठल्याही बाजूला कळू शकतं. मग समजा ह्या बाजूला कळलं तर ह्या साईडची गेलीच ना ती बोट, आम्हाला काहीच उपयोगाची नाही. जी साईडला कळले तीच आपल्याला पाण्यात उतरवायला पाहिजे. तर याच्यासाठी म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, टेक्नॉलॉजीचा त्यांनी खूप फायदा करून घेतलेला आहे आणि सगळे असतात. आणि त्या बोटी आम्ही एवढं ट्रेन केलेलं असतं की घड्याळ लावून आम्हाला 1.5 मिनिटाच्या त्या पाण्यात तरंगत ठेवावं लागतात. आणि ते दर महिन्याला आम्हाला प्रॅक्टिस करावं लागतं. कंपल्शन आहे ते, ऑन पेपर फोटो व्हिडिओ जमा करावे लागतात की दर महिन्यात जहाज थांबवून आम्हाला ते उतरवायचे आणि दाखवायचं. आणि हे सगळ्यांना ट्रेन केलेलं असतं. सगळ्यांचं असं नसतं की धांदल उडाली, अरे बोट उतरा, तर मी पण गेलोय तिथंच तीच दोरी खोलतोय आणि हे साहेब पण येतात आणि तीच दोरी खोलतायत. नाही, प्रत्येकाचं काम विभागून दिलेलं आहे आणि त्यानं तेच करायचं, त्याला रिप्लेसमेंट नसते. त्याच्यामुळे कन्फ्युजन होत नाही, वेळ नाही, 1.5 मिनिटाच्या आता मी उतरून ती कामं करतो. समजा दुर्दैव असं झालं की ते शिप बुडताना टायटॅनिक सारखी ती अशी थांबली, वाकडी झाली, उभी झाली आणि मग खाली गेली, असा काय तो फिक्स पॅटर्न नाही आहे. शिप कशी कुठे बुडू शकते, त्याला ही मर्यादा नाही आहे, कुठल्या प्रकारानं बुडेल. कधी कधी शिप अशी 2 मिनिटाच्यात बुडते सुद्धा, म्हणजे माणसाला कळू पण शकत नाही काय होतं. तर त्यावेळेला काय असतं, आमच्या डेकवरती अजून एक लाईफ राफ्ट नावाचा एक प्रकार असतो, ते लावलेले असतात. आणि ते जहाज ज्यावेळी पाण्यात बुडतं, पाण्याच्या 5 मीटर ज्यावेळी जहाज जातं, एक म्हणजे 15 फुटाच्या आसपास, 10 फुटानंतर त्याचे सेन्सर ऍक्टिव्हेट होतात आणि ते पाण्याच्या बाहेर असं येतात. ते असे अंड्यासारखा शेप असतो त्यांचा, जवळपास ह्या एवढ्या एवढे असतात, ह्या टेबला एवढे, आणि अंड्यासारखं दिसत असतं. ते पाण्याच्या वरती येतात 5-10 फुटानंतर आणि ते त्याचं दोरी एक बांधलेली असते, ते वरती येतात, पण त्याची दोरी शिपवर सोबतच बांधलेली असते. ते शिप अजून पाण्यात जात राहतं, हे वरती येतं गोळा असाच, आणि ते दोरीला खेचल्यासारखं होतं ते, कारण शिप पाण्यात चालली ना आतमध्ये तळाला. आणि ती एक वेळ अशी येते की ती दोरी त्याला खेचते पाण्यात, पण ते पाण्यात येत नाही परत, कारण ते फ्लोटिंग बनवलेलं असतं, प्लॅस्टिकचं असतं. आणि ते त्या दोरीला एक सिस्टम लावलेली असते, ती दोरीला खेचलं, ती दोरी सिस्टम ओपन होते आणि ते वरचं कवर सगळं निघून पडतं, अंड्याचं कसं कवर निघतं तसं, आणि आतून ते काळी
टायर आपली असते त्या टाईपमध्ये खूप मोठे असं टायर ती तयार होते आणि त्याच्यात नायट्रोजनचा गॅस सिलेंडर असतो. सिलेंडरचं वॉल ओपन होतं आणि ते पटपट फुगून असं एवढं मोठं होतं की त्याच्यात 20 माणसं आरामात बसू शकतात. अशा जवळपास 7-8 सिस्टम लावलेले असतात प्रत्येक शिपमध्ये, जे लाईफ राफ्ट आम्ही याला म्हणतो. आणि मग त्यातनं जो कोणी वरती तरंगत असेल, तर जो खाली गेला तो गेला, त्याला काही इलाज नाही, पण त्यावेळी जो कोण जिंदा असेल ते त्याच्यात बसून तो येऊ शकतो. आणि जे दोरी तुम्ही खेचली, आता ही फुगली दोरी, त्याच्यानंतर परत जहाज अजून पाण्यात जायला चालू होतं. तुम्ही हा प्रश्न यायला पाहिजे होता मला खरं म्हणजे, की ते पाण्यात परत त्या फुगलेल्याला का ओढत नाही. पण ते ज्यावेळी छोटं अंड्यासारखं होतं त्याला विरोध जो होता तो कमी होता, बरोबर, त्या दोरीला. पण हे फुगल्यानंतर याच्यात नायट्रोजन भरलेलं आहे ऑलरेडी त्या ह्याच्यात, ते तेवढं खेचू शकत नाही. आणि त्याला एक वीक लिंक असते मध्ये, त्याला एक डिझाईन प्रेशर असते की बाबा एवढ्या ताकदीने ज्यावेळी ते खेचायला चालू होते ते आपोआप तुटून जातं. तरी एवढ्या छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टींचं डिटेलिंग आणि टेक्निकलही यूज केलेला असतो की माणूस पोहायला आता येणं जरुरी आहे जर त्याला जगायचंच असेल तर. पण हे कधी जर जहाज इमिजिएटली बुडलं तर, आणि ते अगदी मी म्हणू शकेन की लाखात एकदा पण असं होत नाही. आपण एक सिनेरिओ क्रिएट करून मी सांगितलं, आपल्याला कमीत कमी अर्धा तास जहाज देतं नॉर्मली. तर आमच्यात दुसरं एक असतं, लाईफ जॅकेट्स असतात जे तुम्ही कधी फिरायला गेल्यानंतर देतात, पण जे तिथे देतात ते एकदम साधे असतात, आमच्यासाठी स्पेशल असतात. त्याची किंमत जवळपास एकाची 50,000 रुपये असते. तर ते मानेच्या मागे पण त्याला एक असं हे असतं, त्याला लाईट असते, शिटी असते वाजवायला. शिटी याच्यासाठी असते की बाबा मी पाण्यात तरंगत इकडं वाहत गेलोय, दुसरा तिकडं वाहत गेलाय, तर एकामेकाला ती शिटी लावून किंवा लाईट छातीवरती ब्लिंकिंग होत राहते, म्हणजे कळतं आपल्या आसपास कोणी आहे किंवा नाही. आणि त्या लाईफ जॅकेटचे वैशिष्ट्य आहे, मी सुरुवातीला म्हटलं होतं की पोहायला यायची गरज नाही आहे. त्या लाईफ जॅकेटमध्ये आता एखादा या सिच्युएशनला घाबरून बेशुद्ध पडला, पण लाईफ जॅकेट घालायला त्याला वेळ मिळाला, तर ते लाईफ जॅकेट असं असते, एखादा बेशुद्ध पडला म्हणजे जहाजावरतीच बेशुद्ध पडला, पण लकीली त्यानं घातलेलं आहे, तर तो पाण्यात तरंगणार कसा. तो पाण्यात उलटा तरंगायला लागला तर, तोंड पाण्यात आणि पाठ वरती झाली तर, मग त्याच्यात जगणार कसा. लाईफ जॅकेटचा फायदा काय. आणि ते नेमकं तेच लाईफ जॅकेट असतात आपण जे तारकर्लीला वगैरे किंवा कोकणात गोव्याला फिरायला गेलेला घालतो. त्यानं ऍक्च्युली माणूस ज्याला थोडंफार पोहणं येते तोच वाचू शकतो, ज्याला अजिबातच पोहणं येत नाही तो वाचायचं मुश्किल आहे थोडं त्या लाईफ जॅकेटने. तर आमचे लाईफ जॅकेट स्पेशली डिझाईन असतात, माणसाला जबरदस्तीने पाय धरून जरी ओढलं डब असं खाली तोंड तरी ते राहू देत नाही. माणूस बेशुद्ध असला तरी त्याचं तोंड कायम वरतीच राहणार, एवढे चांगले डिझाईन त्याचे लाईफ जॅकेट्स असतात. आणि ते वरती असतात आणि लाईट नेहमी छातीवर असतो. तो माणूस जरी बेशुद्ध पडला तर ते लाईटला ज्यावेळी समुद्राचं पाणी टच झालं की ती लाईट चालू होते आणि ब्लिंकिंग चालू करते टक 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 टक. त्याच्यामुळे माणूस बेशुद्ध असला तरी मरत नाही, एवढी गॅरंटी आहे. म्हणून पोहायला आलं तरी काय नाही आलं तरी प्रॉब्लेम नाही, फक्त त्याने वेळेत लाईफ जॅकेट घातलं पाहिजे. त्यात एवढ्या चांगल्या चांगल्या सोयी आहेत, त्याच्यामुळे जहाज बुडलं तरी माणूस वाचतो गॅरंटेड. फक्त त्यानं छोट्या मोठ्या 1-2-4 गोष्टी केल्या पाहिजेत वेळेत, एवढंच असतं. त्याच्यामुळे आहे टेक्नॉलॉजी सगळी आहे. तुम्ही मुलांच्यासाठी विचार करत असला तर डेफिनेटली विचार करा, मला कामाला लावा, मी काम करायला तयार आहे. खूप छान आणि विस्तृत अशा पद्धतीची माहिती दिली सर. खरं तर अनुभव हा माणसाचा सगळ्यात प्राथमिक आणि महत्त्वाचा गुरु असतो असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने तुम्ही ज्या अनुभवातून गेले वर्षानुवर्ष त्यात आहात, प्रत्यक्ष अनुभव घेत आहात आणि त्याच्यातून आता जी त्याच्यात सराईतपणा आलेला आहे, कदाचित ते नवख्या आमच्यासारख्या लोकांना कदाचित पहिले प्रश्न असे पडू शकतात, परंतु आता त्यात सराईतपणा नक्कीच आपल्याकडे आलेला आहे. तर खरं तर प्रश्नाला उपप्रश्न किंवा उत्तरातून परत प्रश्नही पडत असतात, परंतु वेळेचा अंदाज घेता थोडं पुढच्या टप्प्यावर जाऊयात. 1-2 प्रश्न पडले होते, शेवटी बघूयात आपण त्या अनुषंगाने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्मुडा ट्रायंगल नावाच्या एका गोष्टीबद्दल सगळ्यांना फार कुतूहल असतं किंवा त्याच्यात कुठे ना कुठे ते पेपरमध्ये किंवा काही पुस्तकही त्याच्यावरती येऊन गेलीत, काहींनी वाचलेलं असतं आणि असं काही ना काहीतरी गूढ गोष्टी आयुष्यात काही ना काही वाटत असतात लोकांना. तर बर्मुडा ट्रायंगल नावाची गूढ गोष्ट ना वाचणाऱ्या माणसांना नेहमी पडत असते. खरं तर तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि मी स्टार करून लाईक बाजूला ठेवलेला आहे. खरं तर सगळ्यांनीच वाचला असेल तो असं वाटत नाही किंवा असेलही, परंतु तो आता बरेच दिवस झालेत, आठवणीच्या कुठेतरी बाजूला टप्प्यात गेला असेल तर त्याला एकदा पुन्हा थोडक्यात त्याला नक्की काय प्रकार असतो आणि नक्की कशा पद्धतीने ते तुम्ही ते अगदी शास्त्रीय पद्धतीने त्याच्यावरती माहिती दिली आहे, तर त्याच्यात थोडक्यात सांगितलं तर बरं होईल.
मी ॲक्च्युली माहिती दिली, पण मी असं कधीही म्हणू शकणार नाही की ते शास्त्रीय दृष्टिकोनातून एक्झॅक्टली तसंच आहे. कारण ते जे मी मुद्दे मांडलेले आहेत ते 3-4 वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज आणि गुगलवरून जे काय शक्य असेल ती माहिती तिच्याकडून गोळा करून केलेली आहे. कारण मी एका सोर्सच कधी माहिती वाचून किंवा बघून मी लिहित नाही. मी क्रॉस चेक करतो जिथं जिथं शक्य असेल तिकडून, आणि तसं क्रॉस चेक करून केलेलं आहे. त्याच्यामुळं ते माझे जे सोर्स आहेत ते गॅरंटेड असतील तर मी गॅरंटेड आहे. पण बर्मुडा ट्रायंगल खरं तर हा खूपच गूढ विषय आहे आणि त्याच्यावर सर्टिफाईडरित्या भाष्य करणं कोणालाच जगात शक्य नाही आहे. कारण प्रत्येकाच्या त्याच्या आकलनानुसार त्यानं ते अभ्यास केलेला आहे आणि त्याला ते समजलेलं आहे. तर माझ्या जे विषयात होतं, आता ॲक्च्युली ते पोस्ट लिहून मला पण जवळपास 3 वर्ष झालीच, पण माझ्या आठवणीप्रमाणे जे लक्षात आहे माझ्या, एक तर तिथं थोडा ग्रॅव्हिटीचा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण ज्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो त्याचं थोडं तिथं जी ताकद आहे ती खूप जास्त आहे. आणि त्या ताकद इतकी जास्त आहे जे आपण होका यंत्र म्हणतो किंवा आपण जे इलेक्ट्रॉनिक गोष्टीला GPS म्हणतो, जे ग्लोबल पोझिशनिंग दाखवतं, ते सगळे डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळं शिप असू दे किंवा एरोप्लेन असू दे त्याला दिशा कळायची बंद होते. कारण आकाशात किंवा समुद्रात तुमच्याकडं असं नसते की बाबा ही माझी पूर्व आहे, इथं घर दिसते हे नेहमी मला आणि ही माझी पूर्व आहे, असं नाही आहे. कारण तुमची एकतर लोकेशन सतत बदलत असते दर मिनिटागणे, आणि तुम्हाला मध्ये झाड दिसत नाही किंवा कुठं काही दिसत नाही मार्किंग किंवा हे माझं पूर्वेला नेहमी दिसतंय असं. त्याच्यामुळं तुमचं जे काय दिशादर्शक आहे ते सगळं तुमच्या होका यंत्रात किंवा GPS प्रणालीवरती अवलंबून आहे. आणि जर तेच तुमचं डॅमेज असेल आणि तेच डॅमेज झालं तर तुमचं ते शिप किंवा विमान जाणार कुठे. एक तो पहिला मुद्दा हा होतो, म्हणजे दिशाहीन होतो माणूस. त्याच्यात नंतर गुरुत्वाकर्षणाची ताकद पण एवढी प्रचंड आहे. आणि त्या लेखात अजून एक जी माहिती मला लेख लिहिण्याच्या अगोदर ही नव्हती. आता मी ज्या जहाजात काम करतो तो जहाज आहे LNG, म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. नॅचरल गॅस म्हणजे काय, पृथ्वीच्या गर्भामध्ये जो गॅस आहे तो आम्ही काढतो आणि तो वहन करतो द्रवरूपात त्याला परिवर्तन करून. तर असे गॅसचे साठे त्या भागात जास्त आहेत, बर्मुडा ट्रायंगलच्या भागात. आणि ते गॅस इतका म्हणजे त्याची पोटेन्शियल आपण मराठीत काय म्हणू शकतो, क्षमता किंवा त्याचे जे प्रमाण आहे त्याचं ज्वलनशीलतेचं प्रमाण भयानक आहे. आणि ते असे आपोआप फुटतात. कारण ते ॲक्च्युली गॅस कुठं असतो, समुद्राच्या तळाला असतो. असं नाही की जमिनीवर खोदला आणि इथं गॅस मिळाला. कारण जमिनीवर आहे म्हणजे याच्या अर्थ जमिनीच्या आतमध्ये क्रस्ट जो सेकंड लेअर आहे तो खूप खोलवर आहे. पण समुद्राचं कसं असतं, ऑलरेडी पाण्यानं कव्हर आहे, म्हणजे खूप एरिया ओपन आहे आणि फक्त जमिनीचा छोटा तुकडा खोदला की तुम्हाला गॅस मिळणार आहे. त्याच्यामुळे गॅसचे साठे तिकडे जास्त सापडतात लवकर. आणि ती बऱ्याच ठिकाणी ते जमिनीचे लेअर पतले झालेले असतात, एकदम पातळ बनलेले असतात. आणि त्या बर्मुडाच्या एरियामध्ये ते खूपच कमी आहे. ते अचानक तो गॅसचे फुगे फुटतात, म्हणजे ते ओपन होतं आतूनमध्ये आणि समुद्रातून तो गॅस असा खालून तळातून वरती हवेत येतो. आणि तो इतका पोटंट असतो की त्या भागातला ऑक्सिजन पूर्णपणे निघून जातो. म्हणजे समजा आता आपण एखादं घर बंद केलं खोली आणि तिथे LPG सिलेंडरचा पूर्ण गॅस वॉल ओपन केला तर काय होईल. आपल्याला जगण्यासाठी जो निसर्गात ऑक्सिजन असतो 21% जो अवेलेबल आहे आपल्याला ऑक्सिजनचे, ते 21च्या जर 19% झालं तरी, मी आता डॉक्टर्स आहेत माझ्या शेजारी त्याच्यामुळे मी सांगू जास्त डिटेल नाही सांगत, पण 19% झालं तरी आपण मरायला जवळपास मरणाच्या दारात पोहोचतो. म्हणजे 2% फरक पडतो. पण इमॅजिन करा असा गॅस अचानक सुटला आणि तिथं ऑक्सिजन बिलकुलच नाही आहे. मग त्यावेळी हे प्रॉब्लेम होतो. आणि त्या बुडबुड्यामुळं काय होतं, एक तर ते बुडबुडे असे कंटिन्युअस येत राहतात. ते असं नाही की एकच बुडबुड आला आणि फटकन फुटला आणि रिकामा झालं. पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात गॅस आहे. तर ते नेमकं एक तर त्याचं दिशाहीन झालेलं असतं जहाज किंवा विमान, आणि ते गॅसचा साठा इतका प्रचंड असतो ते विमानापर्यंत सुद्धा जातं. आणि विमानाचं जे इंजिन चालतं ते कशामुळे चालतं, त्याला फायरिंग करायला काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. अल्टिमेटली मग ऑक्सिजन कुठे आहे आता आपल्याकडे, तर मग विमान पडण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही. हे विमानाचं झालं. विमान पडतात का तिथं, आणि जहाज का बुडतं, तर एक तर माणूस दिशाहीन झालेला असतो, थोड्या वेळा तो गॅसमध्ये अडकतो, त्या स्वतः मग बेशुद्ध पडलेले असतात लोक, आणि बुडबुडं पाण्यात येतात. पाण्यात तुम्ही आता पाणी उकळत आहे तर त्याचा अर्थ काय, तुमच्या पाण्यात तरंगायला काय जागा राहते कुठली वस्तू, ते हवेचे बुडबुडे झाले ना ते मग जहाज पटकन बुडून जातं. तर असे थोड्या टेक्निकल ह्या गोष्टी आहेत जे मला समजल्या होत्या, आणि म्हणून ते बर्मुडा ट्रायंगलमध्ये हे प्रॉब्लेम होतात. पण एक कॉन्ट्रोवर्शियल थेअरी असंही सांगते, ज्याच्यात मी ते उल्लेख केलाय की नाही मला आठवत नाहीये,
पण मला आता आठवले म्हणून सांगतो. कॉन्ट्रोवर्शियल थेरी ही पण आहे की US अमेरिकन जे आहे ते जगात स्ट्रॉंग आहेत, ह्याच्याबद्दल कोणाला वाद असता कामा नये. ते निर्विवाद सत्य आहे. आणि त्यांचे बरेचसे असे एरिया आहेत जिथं कोणाला अमेरिकन मिलिटरी सोडून अमेरिकन नागरिकसुद्धा नाही जाऊ शकत. तर बरेचसे असे थेरीज म्हणतात की त्यांचं त्यामध्ये तिथं काहीतरी स्टेशन आहे, म्हणजे त्यांचं बेस आहे, मिलिटरी बेस, आणि तिथं कोणी येऊ नये म्हणून ही कॉन्ट्रोवर्सी तयार केलेली आहे असं पण म्हटलं जातं. आता ते खरं खोटं कोणाला माहिती नाही. आणि सुदैवानं मला तिथे कधी जाण्याची गरज लागली नाही, म्हणजे त्या भागातून माझं कधी जहाज गेलेलं नाही आहे. तर थोडक्यात म्हटलं तर एवढंच मी सांगू शकेन ह्या बर्मुडा ट्रायंगलचं रहस्य जे मला समजलेलं आहे. खूप छान सर. खरं तर बर्मुडा ट्रायंगल या गोष्टीविषयी गूढ खरं तर लेखांमधून वेळोवेळी जाणवत असतं की विमानं गायब होतात, जहाज अगदी खोल जातात, अशा गोष्टी होत्या. परंतु लेखातही तुम्ही सांगितलंच होतं, त्याच अनुषंगाने परत एकदा त्याचं विश्लेषण छानपैकी केलं. परत ह्या दोन्ही प्रश्नांना एकत्रित सहज सुचलेला परत उपप्रश्न जो टाळता येत नाही म्हणून विचारतो की इतके वर्ष जहाजाशी नातं जे बनलेलं आहे, इतके वर्ष जहाजावर गेलेत, तर आपत्कालीन परिस्थिती किंवा असं बर्मुडा ट्रायंगलसारखी म्हणजे आतापर्यंत ह्या गोष्टी कधी दुरून किंवा जवळून अनुभवण्याची वेळ आली का? म्हणजे आपण जर इथे आहोत आणि काही जवळपासच्या जहाजाचा एखादा त्रासदायक असा अपघात झाला आहे आणि मग त्यांना काही मदत मिळाली किंवा मिळाली नाही, आणि त्याला अशी कुठली परिस्थिती आपत्कालीन आजूबाजूला किंवा स्वतःलाही अनुभवण्याची वेळ आली होती का? अशी सुदैवानं असं कधी मला वेळ आलेली नाही. पण माझ्या कंपनीतल्या बऱ्याच शिपना तसं झालेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली शिप ॲक्सिडेंट नाही झाल्या, पण इतर कंपनीच्या शिपला ॲक्सिडेंट झाल्याने आमच्या कंपनीने जाऊन वाचवलं. असं 2 वेळेला झालेलं आहे मागच्या 10 वर्षात जे किस्से ऐकले त्यात. आणि कारण तसे ब्रेवरी अवॉर्ड आमचे कंपनीमध्ये पण दिले जातात. आणि तसे आमचं फ्लीट जॅपनीज कंपनी आहे आणि आमच्या कंपनीत युरोपियन, जॅपनीज, इंडोनेशियन, फिलिपिनो आणि तैवानीज लोकंसुद्धा आता नवीन यायला लागलेत. तर एवढ्या कंट्रीज आहेत आणि ह्या दोन्ही वेळेला ते वाचवायला जाणारे आपले इंडियनच होते आणि इंडियन लोकांनी ते ब्रेवरी अवॉर्ड घेतलेले आहे. त्याच्यामुळे त्याचा एक अभिमान आहे. आता सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, मी त्या टीममध्ये नव्हतो, पण ते तसं कोणासोबत घडू नये असं माझं देवापुढं एक इच्छा आहे, प्रार्थना आहे. त्या कारण खूपच वाईट असतं ते समुद्रात असं एकाकी पडणं, म्हणजे इमॅजिनेशनच्याही खूप बाहेरची गोष्ट आहे. पण आम्ही एक 2008 साली अनुभवलेला एक छोटासा अनुभव म्हटलं तर, जसं तुम्हाला आता म्हणजे प्रश्नात कदाचित पुढे आला असता, पण मी त्याचा आताच हात घालतो. आपल्या शिपिंग इंडस्ट्रीमध्ये मागच्या 10 वर्षात पायरेसी नावाचा प्रकार खूप वाढलेला आहे. पायरेसी म्हणजे जे शिपला हायजॅकिंग करतात, म्हणजे तुम्ही विमानाचं हायजॅकिंगचे बरेचसे पिक्चर वगैरे पाहिले असतील. शिप हायजॅकिंगवरचं एक नवीन वेब सिरीज आलेली आहे लुटेरे म्हणून, प्लीज ती पहा. खूप इमोशनल आणि अतिशय रिअलिस्टिक बनवलेली आहे. म्हणजे आता आठवलं म्हणून सांगतो, त्याच्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळून जातील. शिप म्हणजे काय असते, शिपची सिस्टम कशी यूज केली जाते वगैरे. तर आम्ही 2008ला असं गल्फच्या रूटलाच होतं कंटिन्युअस. तर तिथे सोमालियाचे पायरेट्स हे नेहमीच अटॅक करतात. तर आमच्या शिपवर एकदा त्यांनी ट्राय केला होता, पण LNG शिप मध्ये होतो आणि जगातल्या फास्टेस्ट शिप आमच्या LNG शिप असतात. म्हणजे ज्या कमर्शियल शिप्स असतात त्यापैकी फास्टेस्ट शिप आमच्याच असतात. आणि त्यांना ते आमचं शिप गाठता आलं नाही त्यांना त्यांच्या छोट्या बोटीनं, म्हणून आम्ही वाचलो. पण आमच्याकडे CCTV रेकॉर्डिंग वगैरे होतं, आम्ही कंपनीला कळवलं होतं. तो एकमेव इन्सिडेंट आहे एक 4 तासाचा, जो म्हणजे आम्ही सगळेच घाबरलो होतो त्यावेळेला. पण ते दॅट इज द ओनली इन्सिडेंट जो मी स्वतः अनुभवला आहे. ते जहाज चाचेगिरी असल्या गोष्टी फक्त मूवीमध्ये आम्ही बघत असतो खरं तर ते समुद्री चाचे, आणि कदाचित ह्याला वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. म्हणजे शेकडो हजारो वर्ष झाले असतील समुद्री मार्गे लोक प्रवास करतायत. अगदी आपले भारतीय सुद्धा, अगदी आग्नेय आशियातले जे देश आहेत आपले, तिथपर्यंत हजारो वर्षापूर्वी जाऊन आलेले आहेत. म्हणजे वास्को द गामाने खरं तर भारताचा शोध लावला, पण त्याच्याही आधी भारताचा म्हणजे मार्गाचा शोध लावला खरं तर युरोपियनांना. परंतु त्याच्याही आधी आपली भारतीय, विशेषतः चोल जे आहेत राजे, त्यांनी अगदी खूप दूरपर्यंत जाऊन राजसत्ता प्रस्थापित केलेली होती. त्याच्यावरही मूव्ही येऊन गेल्यात, PS1 वगैरे जनरली. तर खरं तर तेच होतं की समुद्री चाचे, लुटमार, त्याच्यातून परत एकमेकांवर आक्रमण करणं, ह्या खूप वर्षानुवर्ष सुरू असणाऱ्या गोष्टी आहेत. जहाजावरच्या थोड्याशा गप्पा बऱ्याच झाल्यात.
परत थोडं पुन्हा घराकडं किंवा याच्याकडे येऊयात, त्याबाबत दीपिका मॅडम बोलतील. पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छंदातून किशोर कुमारच्या 2 ओळी करावं सध्या जरी नसले तरी ऐकूयात, आणि मग पुन्हा ते तुमच्या सुट्टीविषयी पुढचा प्रश्न विचारतीलच. पुन्हा तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यातल्या 2 ओळी झाल्या तरी चालतील. तर खूप छान अशी मुलाखत चालू आहे आणि सरांना मी विनंती करते की त्यांनी परत 2 ओळी आपल्या सर्वांसाठी गाव्यात. एक गाणं हो द्या सर. ऍक्च्युली किशोर कुमारांची गाण्यात असं एखादं गाणं सिलेक्ट करणं खूप कठीण काम आहे मग मला. आता तुम्ही मागाशी म्हटलात की तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तर मॅमसाठी एक छान रोमॅन्टिक गाणं म्हणा. काय खरोखर म्हणजे चांगल्या विषयाला आणि चांगला मुद्दा हटवून दिला मला. माझं लग्न 99 साली झालं आणि मला गाण्याची आवड होती. मिसेसच्या घरी खूप स्ट्रिक्ट वातावरण, त्याचे म्हणजे सगळे मिलिटरी चुलते वगैरे सगळे, आणि वडील पोलीस पाटील असल्यामुळे त्यांच्या घरी खूप स्ट्रिक्ट वातावरण. त्यांना रेडिओशिवाय कधी गाणी ऐकायला किंवा टी व्ही बघायला पण मिळाली नाही. तर मग अचानक माझ्या इकडे आल्यानंतर जिथे जाईल तिकडे किशोर कुमार किशोर कुमार किशोर कुमार. मग तिच्यासाठी मी पहिला एक गाणं जे बेडरूममध्ये म्हटलं होतं, कहना है कहना है कहना है कहना है आज तुमसे ये पहली बार, ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. थँक्यू. खूप मस्त. इथं मॅम नाही आहेत पण त्यांना तिकडे नक्कीच आठवण गेली असेल. एकदा खूप सगळ्यांसाठी महत्त्वाची असलेली आणि अनेक पालकही आहेत, जागृत पालक आपण त्यांना म्हणूया, की मी आता करिअरबद्दल सर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन किंवा कोणत्या क्षेत्रात म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी नेमकं काय काय करायला हवं किंवा कितवीनंतर आपण जाऊ शकतो याचं मार्गदर्शन करावं तुम्ही. येस, हा माझा खूप आवडता आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण माझा मोटो आहे की जोपर्यंत किमान 2 मुलं तरी माझ्या भाषण ऐकून जात नाहीत तोपर्यंत मी माझं कार्य सोडणार नाही आहे, प्रयत्न सोडणार नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त गेली तर ते माझ्यासाठी बोनसच असेल. हा विषय थोडक्यात सांगणं थोडं तसं खूपच कठीण आहे, पण मी सांगेन अगदी जितकं शक्य होईल तितक्या कमी शब्दात आणि कमी वेळात सांगतो. शिपमध्ये 3 डिपार्टमेंट असतात. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि जहाज चालवणारे असतात त्यांना डेक डिपार्टमेंट म्हणतात, आणि तिसरे डिपार्टमेंट म्हणजे कामगार. मुळात तसे 2च डिपार्टमेंट, इंजिन डिपार्टमेंट आणि डेक डिपार्टमेंट. पण ह्या दोघांना सहाय्य करण्यासाठी म्हणून क्रू असतं, ज्याला आपण कामगार म्हणतो, आमच्या भाषेत क्रू म्हणतात. CREW क्रू असतं त्याला म्हणतो आम्ही. तर इंजिनिअरिंगमध्ये 5 इंजिनियर असतात. डेक ऑफिसरमध्ये पण 5 ऑफिसर्स असतात. डेक ऑफिसरमध्ये जो सगळ्यात मोठा पद असतं ते कॅप्टन असतं. ऑफकोर्स ते शिपचं पण सगळ्यात मोठं पद आहे. आणि त्याच्यानंतर चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर आणि मग ट्रेनी मुलगा एक असतो. इंजिन साईडला चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर, थर्ड इंजिनियर, फोर्थ इंजिनियर आणि ट्रेनी इंजिनियर असे असतात. आणि ह्यामध्ये एक मध्येच लटकलेलं छोटंसं डिपार्टमेंट म्हणजे माझं असतं, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. मी एकटाच असतो. माझ्यावरती मला बॉस कोणी नाही आणि माझ्या खालती मला कामगार पण कोणी नाही, असं माझं एकमेव डिपार्टमेंट आहे. ते गमतीत आम्हाला ते चिडवतात पण दोन्ही डिपार्टमेंट विदाऊट हेड आणि हेड विदाऊट डिपार्टमेंट असं मला चिडवतात. तर बाय द वे जे इंजिनिअरिंगला असतात, इंजिनियर जे चीफ इंजिनियर बनतो, जनरली जो खालचा जो ट्रेनी इंजिनियर असतो तो चीफ इंजिनियर बनायला एक जवळपास शिपमध्ये जॉईन झाल्यानंतर 12 ते 15 वर्षाचा काळ लागतो. आणि सेम काळ ट्रेनी ऑफिसरला कॅप्टन बनायला पण लागतो. कोण कोण नशिबान असतात ते 12 वर्षात पण बनतात, आणि मग ते डिपेंड असतं जहाजाच्या कंपनीच्या जरुरतीनुसार. तर हे दोन्ही जे छोटे ट्रेनी ऑफिसर आणि ट्रेनी इंजिनियर व्हायला 12वी कंपल्सरी असायलाच पाहिजे दोन्हींना. आणि दोन्हींना PCM कंपल्सरी आहे, म्हणजे आपल्याला मॅथ्स असायलाच पाहिजे. बायोलॉजी असेल तर आपल्याला उपयोग होत नाही. तर 12वी नंतर याचे कोर्स असतात. डेक ऑफिसर बनण्यासाठी 3 वर्षाचा कोर्स आहे, ज्याचा BSc नॉटिकल सायन्स म्हणतात. आणि इंजिनिअरिंगसाठी मरीन इंजिनिअरिंग असतं, ते 4 वर्षाचं BTech मरीन म्हणतात त्याला. तो 4 वर्षाचा कोर्स असतो. 1 वर्ष जास्त आहे इंजिनियर लोकांना. आणि त्याची फी साधारण दोन्हीची 3 वर्षाची आणि 4 वर्षाची जवळपास 15 ते 20 लाखाच्या दरम्यान असते. आणि हे दोन्ही कोर्स
3 वर्षाचा आणि जो 4 वर्षाचा आहे हॉस्टेलमध्येच राहून कंपल्सरी करावं लागतं, कारण दॅट इज द पार्ट की तुम्हाला ती शिपमध्ये राहण्याचं एक ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे तिथं थोडंसं सब मिलिटरी किंवा सेमी मिलिटरी टाईप थोडं डिसिप्लिन पण असतो. तर हे कोर्स आहेत. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं काय, 12वी PCM कंपल्सरी आहे. एक 4 वर्षाचा कोर्स आहे, एक 3 वर्षाचा 15 ते 20 लाखाचा खर्च असतो. आणि यासाठी वेगळी CET असते. आपण जी रेग्युलर आता जी 12वी नंतर मुलं CET देतात, तर ही एक वेगळी CET असते ज्याचं रेग्युलेशन करतं IMU, इंडियन मॅरीटाईम युनिव्हर्सिटी, जी फक्त शिपिंग इंडस्ट्रीची संदर्भात शिक्षण आहे त्याचं कोऑर्डिनेशन आणि रेग्युलेशन ती युनिव्हर्सिटी करते. आणि ह्यांची CET वेगळी असते, ज्याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. दरवर्षी मार्च महिन्यात त्यांच्या लाईन ओपन होतात आणि परीक्षा एप्रिल एंडला किंवा मेच्या फर्स्ट वीक सेकंड वीकला असते. तर हे दरवर्षाचं शेड्यूल आहे. आता शेड्यूल ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. थोडं यावर्षीच्या हिशोबानं लेट आपण विषय घेतला आहे हा. पण मी माझ्या कोल्हापूरमध्ये हा प्रोग्राम घेतला होता. जवळपास 200 मुलं आली होती. बसायला जागा नव्हती, एवढं माझं पूर्ण हॉल भरला होता. आणि त्या हॉलचं पूर्ण भाडं वगैरे सगळा खर्च मीच 15,000 रुपये खर्च केला होता. मुलांच्यासाठी मोफत ठेवला होता तो. आणि मी दरवर्षी करतो हे बाय द वे. तर ते मी वेळेत घेतला होता आणि बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतला. आजही मला फोन येतात की डाऊट्स त्यांचे, बाबा हा फॉर्म भरायचा कसा किंवा अभ्यास कसा करायचा. तर 12वी PCM असायलाच पाहिजे आपल्याला. ऑफिसर डेक ऑफिसर बनायचं असेल तर 4 वर्षाचा आणि इंजिनियर बनायचा डेक ऑफिसरसाठी 3 वर्षाचा, इंजिनियरसाठी 4 वर्षाचा कोर्स आहे. माझं इलेक्ट्रिकल माझी जी पोस्ट असते इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा BTech चालतं आपल्याला, BE केलेलं. आणि आमचा कोर्स फक्त 4 महिन्याचा असतो. फी जास्तीत जास्त 5 लाख रुपये असते. आणि आमचं 4 महिन्याचा कोर्स केल्यानंतर अगदी 6 महिन्यात शिपमध्ये जायला रेडी होता. म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष वाट बघायची गरज नाही. फक्त आमच्या कॅटेगरीचा किंवा माझ्या पोस्टचा प्रॉब्लेम आहे की मला बॉस नाही आणि कामगार पण नाही. त्याच्यामुळे आमचं आयुष्यात कधी प्रमोशन नाही होत. पगार डेफिनेटली वाढत जातो पण प्रमोशन मिळत नाही किंवा आम्हाला स्विच पण करता येत नाही की बाबा डेक डिपार्टमेंटला गेले किंवा बाकीच्या इंजिनिअरिंगला, तर ते पण शक्य नाही. त्याच्यामुळे मी स्वतः सांगेन की माझ्या पोस्टच्या याला शक्यतो येऊ नका. एक सर्टेन एज नंतर ना तुम्हाला पैसा मॅटर होत नाही, तुम्हाला त्यावेळी पॉवर पाहिजे असते. मग ती थोडी कुठंतरी एक मनात खल्लल ते किंवा ते हे होतं ते थोडं. आपण जर आता एखाद्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले तर त्याला मग जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट करू शकतात, मी नक्की सांगतो. मी कालच ती निमो नावाची जी पोस्ट लिहिली होती, मला सावंतवाडीतून एका महिलेनं मला एक फेसबुक मेसेंजरवरती एक फोटो पाठवला. आणि मला वाटते ती भारतातली पहिली असेल विद्यार्थिनी. अगदी 22 वर्षाची मुलगी आहे आणि ती ETO म्हणून जॉईन झाली कुठल्या तरी कंपनीत. माझ्या कॅटेगरीमध्ये आलेली मुलगी मला वाटते भारतातली पहिली आहे, सावंतवाडीची मुलगी. आणि तिच्यासाठी मला खूप आनंद झाला. तिच्यासाठी मी वेगळी पोस्ट लिहिणार आहे, पण थोडा मला वेळ पाहिजे म्हणून मी ते अजून ते डिक्लेअर नाही केलेलं. पण खूप आनंद वाटला मला. आणि आमच्या क्षेत्रात मुलीसुद्धा येतात. नॉट ओन्ली माय पोस्ट, डेक ऑफिसर इंजिनिअरिंगला पण मुली आहेत. आणि मी अगदी अभिमानानं सांगतो, जो आपल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी इंडियन आपली कंपनी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्या कंपनीचं एक शिप समुद्रात असताना असाच जसं मगाशी सरांनी विचारलं तसं एक डिस्ट्रेस कॉल आला. जे एखाद्या शिपला अडचण आली, शिप बुडणार आहे किंवा ऍक्सिडेंट झालाय, तर एक बटन असतं सेपरेट वेगळं. ते बटन दाबलं की सगळीकडे सॅटेलाइटला, त्या कंपनीच्या ऑफिसला, कंपनी जे जहाज ज्या कंपनीनं भाड्याने गेले त्यांना सगळीकडे ते एका बटनवरती डिस्ट्रेस जातो. आणि आम्हाला रडार असतात जे समुद्राचे सगळं कळायला. 60-60 किलोमीटरपर्यंत कुठं जहाज आहे आम्हाला कळतं, असं स्पॉट दिसतो की इथे जहाज आहे किंवा इथे आयलंड आहे किंवा इथं काहीतरी आहे असं. तर जिथं त्या जहाजानं डिस्ट्रेस गेलं ते असं तिथं ब्लिंकिंग व्हायला लागतं. आम्हाला 60 किलोमीटर आधीपासून कळतं. तर त्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची माझी पूर्वीची कंपनी जिथं मी 18 वर्ष काम केलं, त्या शिपला ते दिसलं की एका शिपला डिस्ट्रेस आहे. तिथं शिप ती गेली. शिपनं त्यांना डिस्ट्रेसमधून काढलं बाहेर, सगळे जीव वाचवले, सेफली आणून जमिनीवर सोडले. आणि त्या जहाजाच्या कॅप्टनला आपल्या ह्या मोदी साहेबांनी, पंतप्रधान आहेत त्यांनी अवॉर्ड दिलं मागच्या महिन्यात. आणि अतिशय आनंदानं सांगतो, त्या जहाजाचं जे कॅप्टन त्यांनी जे केलं हे सगळं, त्या एक महिला होत्या, त्यांचं नाव आहे राधिका मेनन आणि त्या केरळच्या आहेत. आणि त्यांनी माझ्यासोबत शिपमध्ये काम केलेलं होतं. आणि त्या भारताच्या पहिल्या महिला कॅप्टन आहेत. आणि त्यांनी तेवढं असूनच्या असून हे आणि काम करून अतिशय वेगळ्या उंचीवरती आपलं नाव नेऊन ठेवलेलं आहे. तर खूप छान छान महिलासुद्धा म्हणजे आमच्या क्षेत्रात काम करत आहेत सध्या. आणि बाकी आता मी ह्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला 12वी नंतर आपण हे करू शकतो.
एज्युकेशन. पण समजा एखाद्याने इंजिनिअरिंग ऑलरेडी केलेलं आहे तर तो शिपमध्ये जाऊ शकतोय की नाही, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर डेफिनेटली तो पण जाऊ शकतो. ज्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांच्यासाठी 1 वर्षाचा ॲडिशनल कोर्स आहे मरीन इंजिनिअरिंगचा. तो 1च वर्षाचा कोर्स करत आणि तो परत शिपमध्ये ॲज अ जाऊ शकतो. फक्त त्याचं ॲडिशनल आयुष्याचं 1 वर्ष अभ्यास एक्स्ट्रा करण्यात जातो तेवढंच. कारण त्याला जनरल मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकलेला असतो, तो हे शिपचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग 1 वर्ष शिकावं लागतं. त्याच्यामुळं जे ऑलरेडी ग्रॅज्युएट आहेत ते पण जाऊ शकतात. आता राहिला प्रश्न कामगारांचा. तर कामगारामध्ये परत आमचे 3 डिपार्टमेंट होतात. म्हणजे जे आम्हाला इंजिनिअरिंग साठी हेल्प करणारे इंजिन क्रू, डेकसाठी हेल्प करणारे डेक क्रू आणि जेवण बनवणारे असतात ते कॅटरिंग क्रू आम्ही म्हणतो. पण या तिघांना फक्त 10वी पास चालतं आणि 10वी पासच्या नंतर फक्त 6 महिन्याचा कोर्स असतो. इंग्लिश लँग्वेज असणं कंपल्सरी आहे. ते मला वाटतं सगळीकडे भारतात असतंच इंग्लिश लँग्वेज 10वीला. आणि 10वी नंतर आपण 6 महिन्याचा कोर्स करू शकतो. तर 3 ते 3.5 लाख रुपये मॅक्सिमम फी आहे आणि ती हॉस्टेल सहित फी असते ती 3.5 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग जॉब शोधत फिरावं लागतं करा. म्हणजे अगदी ऑफिसरचा जरी कोर्स केला, कारण मी जसं मगाशी सांगितलं UP बिहारचीच पोरं जास्त स्ट्रगल करतात आणि ते जॉब पळवून नेतात. आपली पोरं म्हणजे महाराष्ट्रातली करतात आणि घरी येऊन बसतात कोर्स केल्यानंतर. कारण यांना फोनवरनं किंवा ईमेल पाठवून नोकरी पाहिजे असते, जे कधीच शक्य नसतं. आणि UP बिहारची पोरं दररोज ऑफिसमध्ये जाऊन बसतात. रोज ह्या ऑफिसमध्ये, आज उद्या त्या ऑफिसमध्ये. कारण मुंबईत जवळपास 350 शिपिंग इंडस्ट्रीचे ऑफिस आहेत, शिपिंग कंपनीचे. त्याच्यामुळे ते रोज एकाच कंपनीत गेला तरी बी त्याला ते सगळ्या संपणे जवळपास वर्ष जातं. तर अशी लोक ती जातात आणि बरोबर ते कोणाला जर गरज असली की पटकन नोकरी मिळून जाते. आपली मराठी पोरं इथं पण थोडी कमी पडतात, त्यांना घरात राहून मग नोकरी शोधायची असते. तर 10वी नंतर पण आपण शिपमध्ये जाऊ शकतो कामगार म्हणून. आणि कामगार म्हणून गेलं म्हणून आयुष्यभर कामगारच राहील असं नाही. 3-4 वर्ष त्याचं ट्रेनिंग झालं की तो ॲडिशनली वॉच किपिंग करून कॅप्टनकडे पण सरकू शकतो. मग तो ज्युनियर ऑफिसर परीक्षा देऊन ॲडिशनल परीक्षा द्यावी लागते त्याला. आणि ती परीक्षा देऊन मग तो पुढच्या 15 वर्षात कॅप्टन पण बनू शकतो. आणि जाता जाता एवढं सांगेन मी, एवढं फोर्स का करतोय, माझ्या शिपचा कॅप्टन आहे दिल्लीचा एक, एक्झॅक्टली माझ्यापेक्षा 2 महिने लहान आहे वयानं. आणि मी सांगतो तुम्हाला, त्याला अजिबात काम येत नाही. अतिशय कामचोर माणूस जर कोण असेल, मी आजपर्यंत 28 वर्षात पाहिलेला तो आहे दिल्लीचा. आणि अजिबात काम येत नाही. एखादी साधी ईमेल आली ऑफिसची तरी तो आपल्या ज्युनियरला पाठवतो, अरे ह्याचं उत्तर दे, बनवून माझ्याकडे दे आणि मग मी माझं नाव खाली घालून मग पाठवणार पुढे. असं प्रत्येक गोष्टीत, म्हणजे ऑपरेशनल गोष्टी तर येतच नाहीत, साधा मेलचा रिप्लाय करणं सुद्धा त्याला जमत नाही, जे नॉर्मली कॅप्टननी केलं पाहिजे इमिडिएटली आपल्या स्वतःच्या हिमतीवर. आणि असा माणूस महिन्याला किती पगार घेत असेल, जस्ट इमॅजिन करा किती असेल पगार कॅप्टनला. 10 लाख आणि कोणी 15 तर माझ्या कॅप्टनला 16.5 लाख पगार आहे. दिवसाला 55,000 रुपये छापतोय तो नुसता बसून. येस. तर मला ते खूप असं मनाला ते खलतंय की बाबा हा माणूस काम करत नाही, दिसतंय मला डोळ्याला, पण काय करू शकत नाही ना, कारण ते त्याचे पोस्ट मिळवलेले. म्हणजे न काम करता सुद्धा तो 15 वर्षात कॅप्टन झाला. सांगण्याचा मुद्दा हा. तर आपली मग चांगली पोरं, कष्टकरी पोरं, हुशार पोरं नक्कीच करू शकतात. आणि खरोखर तुम्ही तुमच्या मुलांना जर पाठवणार असाल तर मला कधीही कॉल करा. मी जर कॉलवर अवेलेबल नसेल व्हॉट्सअप मेसेज करा. माझे यूट्यूब चॅनलच्या लिंक्स आहेत, मी शेअर करतो, सगळी माहिती मिळून जाईल. एवढं जे मी आता 10 मिनिटात सांगितले, माझा तो ॲक्च्युली 45 मिनिटचा प्रोग्राम असतो, इतकं डिटेलमध्ये मी सांगतो. आणि तुम्ही खरोखर त्याविषयी काहीतरी हालचाल करा जर तुमची इच्छा असेल तर, पण जबरदस्ती करू नका मुलांच्यावर. बसलेल्यांपैकी कुणाला याबद्दल काही प्रश्न असेल तर त्यांनी विचारावे. ते आत्ता आपले शिवाजी दादा आहेत, त्यांचा एक क्वेश्चन होता, त्यांनी मेसेज केलाय, त्यांच्या वतीने मी प्रश्न विचारतो. आपण शिपमध्ये असताना आपल्याला जर काही वैद्यकीय सुविधा कशा असतात किंवा आजार पडलं, आजारी असलं? नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे हा आणि खूप जरुरी पण आहे. यासाठी काय असतं, डॉक्टर ठेवणं तर शक्य नसतं, पण पॅसेंजर शिपमध्ये डॉक्टर नर्स वगैरे असतात. माझी सगळ्यात पहिली शिप पॅसेंजर शिप्स होती आणि त्याच्यामध्ये 1 डॉक्टर, 2 नर्स आणि 1 कंपाऊंडर होता, 4 स्टाफ होते. कारण एका वेळी शिपमध्ये जवळपास 1200 पॅसेंजर्स असायचे, त्याच्यामुळे ते कंपल्सरी होते. आणि ते रोज सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास हॉस्पिटल उघडून बसायचे. आणि पेशंट जे पॅसेंजर असतात ते फ्री ऑफ कॉस्ट. पण जे आमचे जसे आता आमचे सामान वाहतूक करणारे जहाज, आमच्यासाठी काय,
तर आमच्यासाठी वेगळा मेडिकल ऑफिसर ठेवणं, कारण त्याचा परत 5-10 लाख रुपये पगार महिन्याला, ते शक्य नाही. म्हणून काय करतात, जे कॅप्टनच्या खालची 3rd रँक असते, कॅप्टन, चीफ ऑफिसर आणि 2nd ऑफिसर, जो 2nd ऑफिसर असतो त्याला 1 महिन्याचं मेडिकल ट्रेनिंग दिलं जातं, सिच्युएशन हँडल करायचं. आणि तो ॲक्च्युली तो परमनंट आयुष्यभर त्या पोस्टवर नसतो, तो थोड्या वेळाने चीफ ऑफिसर बनतो. चीफ ऑफिसर 4 वर्षांनी परत कॅप्टन बनतो. तर 2nd ऑफिसर ज्यावेळी 3rd ऑफिसरपासून 2nd ऑफिसर बनायचं त्याच वेळेला ते प्रत्येकाला कंपल्सरी दिले जातं ट्रेनिंग. आणि ते त्या जहाजाचे डॉक्टर असतात ऑन पेपर. मग आमचं जहाजात हॉस्पिटल असतं, तुम्हाला सांगितलं तर थोडं आश्चर्य वाटेल, 2 बेडचं हॉस्पिटल आहे आमच्या शिपमध्ये, ऑक्सिजन सहित आहे. अगदी कोविड झाला तरी आम्ही आयसोलेट करून ठेवू शकतो. हार्ट अटॅक आला तरी ते इलेक्ट्रिक आपण पिक्चरात बघतो ते शॉक देतात, तसले पण सिस्टम आहे. हां, ते पण आहे. आणि हार्ट अटॅक आल्यानंतर आपण ते जिभेच्या खाली गोळ्या वगैरे देतो, ते सगळ्यांना माहिती असतं. कारण प्रत्येक कामगाराला सुद्धा, झाडू मारणारा कामगार असू दे किंवा हा न काम करणारा कॅप्टन असू दे, प्रत्येकाला मेडिकल ट्रेनिंग घ्यावंच लागतं आणि ते दर 5 वर्षांनी रिपीट करावं लागतं. आता ते मी मागच्याच वर्षी माझं रिपीट केलेलं आहे, तर 3 दिवसाचा कोर्स असतो तो. तर ते प्रत्येकाला माहीत असते की बाबा माझा सहकार्य, त्याला जर शॉक लागला तर मी काय करायला पाहिजे, किंवा तो चक्कर येऊन पडला तर मी काय करायला पाहिजे. तर हे सगळ्यांना शिकवलेलं असतं. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेऊ शकतात. प्लस डेजिग्नेटेड तो 2nd ऑफिसर आहे, तो मेडिकल ड्युटीज करत असतो. हॉस्पिटल आहे तिथं, त्याच्यामुळे सगळं होतं सगळं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर सिरियस प्रॉब्लेम झाला तर शिप डायव्हर्ट करता येते. जवळचं जे काही कुठला देश असेल तिकडे शिप घालवता येते. आता मागच्याच वर्षी माझ्या एका शिपमध्ये एकाला चक्कर आली, चीफ ऑफिसरला इनफॅक्ट, कॅप्टनच्या खालची पोस्ट, आणि बाहेर धोधो पाऊस पडत होता. जपानच्या जवळपास होतो आम्ही, जपानच्या 100 किलोमीटरच्या आसपास. आणि त्याला सगळे सिम्पटम बघितले तर 2nd ऑफिसरला ते कळत नव्हतं, कारण त्याच्या 1 महिन्याच्या कोर्समध्ये थोडाच तो डॉक्टर बनलेला आहे. आम्हाला रेडिओ ॲडवाईस घेता येते मेडिकलची. मग आमचे जापनीज जे हेल्थ सेंटर आहे तिकडे आमचे सगळे केले, तर ते जापनीज लोक म्हणाले की याला माइल्ड हार्ट अटॅक आला ॲक्च्युली. म्हणजे तो शुद्ध पडला, सरळ झाला, चालत फिरत होता केबिनमध्ये, त्याला कामाला जाऊ देत नव्हते कोणी. पण त्यांनी सांगितलं की नाही, हार्ट अटॅकचे लक्षण दिसतं. तर मग आता शिप मागे नेणं, जर 100 किलोमीटर जायला कमीत कमी आम्हाला 6 तास लागणार होते. मग आता काय करायचं, तर कंपनीने इमिडिएटली अरेंजमेंट केली आणि तेवढ्या पावसात हेलिकॉप्टर आलं होतं आणि हेलिकॉप्टरने त्याला वरती खेचून घेतलं, ते स्ट्रेचरमध्ये घेतले आणि घेऊन गेले. तर मेडिकली सगळं अवेलेबल असतं. जर असा काय प्रॉब्लेम असेल तर कंपनी चांगली असेल तर सगळं करतात. पण ह्याच्यात पण फ्रॉड कंपनी आहेत डेफिनेटली, अगदी वेळेवर पगार न देणाऱ्या कंपनीसुद्धा आहेत. पण त्याच्यामुळे फसवणूक होते तिकडं पण चांगल्या कंपनी आपण शोधून तिथं राहायचं. आता मला माझ्या 10 वर्षात 1 रुपयेसुद्धा पगार वाढला नाही, मी अगदी स्पष्ट सांगतो. म्हणजे माझ्या एकट्यातच नाही, आमच्या कुणाच्याच रँकचा, सगळ्यांचे जे पगार 10 वर्षापूर्वी होते तेच आहेत. पण मी कंपनी का सोडत नाही, कारण मला माहिती आहे माझ्या पोटाच्या आजारानंतर सुद्धा मला पाहिजे ते जेवण करून देणारे कुक आहे तिथं. मला मागच्या म्हणजे डिसेंबरच्या वेळी, मागच्या सप्टेंबरला मला थोडा पोटाचा परत प्रॉब्लेम झाला आणि मला भीती वाटली की मी सांगितलं ऑफिसला फोन करून, मी आहे, काम करू शकते, सगळं आहे, बट स्टील आय नीड टू गो अँड मला माझ्या पोटाचा MRI करून घ्यायचा आहे आणि मी शिपमध्ये थांबू शकत नाही. तर त्यांनी जे शिप अमेरिकेत होतं पण घरगुती गॅस, तिथला इलेक्ट्रिकल इंजिनियर अमेरिकेतून काढला, त्याला जपानमध्ये आणला आणि ते जहाज बिना इलेक्ट्रिकल इंजिनियरचं, त्या माझ्या जहाजात त्याला ठेवलं आणि मला घराकडे पाठवलं. तरी एवढं कंपनी माझ्यासाठी करते, तर मी कंपनीचा मला 1,000 रुपये 2,000 रुपये पगार वाढ पाहिजे म्हणून मी सोडू नाही शकत. तर अशा कंपनी पण आपण शोधल्या पाहिजे जिथं तुमची काळजी घेतली जाते, जेवणाची असू दे किंवा मेडिकल इमर्जन्सीची असू दे. तर ते डिपेंड आहे कंपनी कशी आहे. पण एक WHO आहे ना आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तसं एक लेबर ऑर्गनायझेशन पण आहे, ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आणि त्यांचे रूल आहेत आणि ते खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. तर त्याच्यात ही मेडिकल सुविधा देणं त्यांचं काम आहे आणि ते दिल्या जातात. त्याच्यामुळे कसं तेवढी रिस्क नसते. पण एखादा हार्ट अटॅक येऊन जर जागेवर संपला असतं त्याला मग काय आता देव पण काय करू शकत नाही, डॉक्टर काय करणार. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? बाप्पा मला विचारायचं आहे, बऱ्याच वेळा आपण पाहतो डॉक्टर असेल तर डॉक्टरांचा मुलगा पण त्यांना अपेक्षा असते की डॉक्टर आपला मुलगा व्हावा. तसं आता तुमची एक मुलगी तर डॉक्टर राहायची, उरलेल्या 2 अपत्यापैकी तुम्हाला वाटतं काय या आपल्या क्षेत्रामध्ये यांनी यावं म्हणून?
शिपिंगमध्ये यावं म्हणून माझी नक्कीच इच्छा आहे त्या संदर्भात आणि मी मुलाला तसंच ग्रूमिंग केलेलं आहे. म्हणजे मी सांगतो आता माझ्या मुली खूपच जेवणाच्या बाबतीत चोखंद आहेत जास्त आणि खूप चुजी आहेत. म्हणजे मला वाटतं आजकालच्या सगळ्याच मुली असतात, कारण मी माझ्या मित्रांच्या पण बघतो, त्यांना चिकन सोडून दुसरं काही लागत नाही असं करतात. आणि त्या मटण लहानपणी खायच्या, पण ते जसं जसं कळतं झालं तसं त्यांनी बंद केलं. पण माझ्या मुलाला मी त्याला जबरदस्तीने बसून त्याला जे काय मटण अवेलेबल आहे मी त्याला खायला घालतो, कारण मला माहित आहे हा जर शिपमध्ये गेला तर याला पर्याय नाही. म्हणजे नुसतं चिकन खातो म्हणून नाही चालणार, कारण तो इंडियन कंपनीत जाईल मला माहिती नाही, जपानच्याच कंपनीत जाईल किंवा युरोपच्या कंपनीत जाईल मला नाही माहिती. म्हणून मी त्याला त्याचं तसं ग्रूमिंग केलेलं आहे आणि ही त्याचं माइंडसेट आहे ऑलरेडी. इनफॅक्ट परवा दिवशी रात्रीच मी त्यासोबत बोलत बसलो होतो आणि त्याला मी सगळं सांगितलं आमची शिपिंग इंडस्ट्री अशी असते तशी असते, आणि त्यानं डिसाईड केलेलं आहे त्याला IME CET क्रॅक करायचीच आहे आणि ही डिस्टेंट फॉर दॅट. आणि त्याला करण्याचं मी सांगतो, माझ्या मनात एक मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं मला शल्य आहे की माझी पोस्ट मी जॉईन झालो त्यावेळी पण तीच होती आणि आता पण तीच आहे. मला कुठल्याही परिस्थितीत त्या ना काम करणाऱ्या कॅप्टनच्या वर यायला नेऊन बसवायचं हे माझं ध्येय आहे. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं त्याची इच्छा आहे म्हणजे जायची 100% त्याची इच्छा आहे. पण मी त्याला तरी मुभा दिलेली आहे. 2 वर्ष आता 11वीला तो गेलाय, 12वी पर्यंत जर तुझं मित्रांच्या साथीनं जर मन बदललं तर तू हे धरू नको की पप्पा तुला जहाजातच घालणार, अजिबात नाही म्हटलं. माझी इच्छा आहे पण आय एम नॉट फोर्सिंग यू. तुझी जर इच्छा बदलली तर डेफिनेटली तुझी त्याच्यासाठी मी सपोर्ट करतो. मानसी आपण खूप छान सांगताय. जरा वेळ इमॅजिन केलं तर असं वाटतं की आपण सगळे एखाद्या जहाजात थँक्यू इतकं छान सांगताय. खरंच असं वाटतं हे बाजूला पाणी आहे. तर माझे काही प्रश्न आहेत. हो नक्कीच. आपण जहाजावर असता वर्षानुवर्ष 28 वर्ष आपण जहाजात काम करता, मग ती इंटरनॅशनल जहाजं असतात बरोबर की नाही. तर आपण भारतीय असून 3-3, 4-4 महिन्यांनी आपण भारतात येता, आपल्या माणसात येता, पण आपली ही मराठ्यांची किंवा आपल्या लोकांसाठीची जी ओढ आहे ती अप्रतिम आहे. दुसरी गोष्ट, आपली जी भाषा शैली आहे ती इतके महिनोन्महिने वर्षानुवर्ष आपण इंटरनॅशनल लँग्वेजच्या लोकांबरोबर राहून ही भाषा शैली एवढी छान उच्च आणि एकदम अप्रतिम कशी काय? नाही, याचं श्रेय मी खरं तर माझ्या वडिलांना देईन, कारण माझे वडील असे संस्कृती आणि भाषेबद्दल खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांचे संस्कार आहेत. मी ॲक्च्युली म्हणजे जसं थोड्या वेळापूर्वी म्हटलं की मी अगदी घाणीतल्या घाण नाद असणाऱ्या लोकांपासून चांगल्या लोकांपर्यंत राहिलो, पण मी टिकून ठेवलं कारण याचं सगळं श्रेय माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि दुसरं म्हणजे ते नाद न केल्यामुळं मला लिखाणाचा नाद लागला आणि लिखाण करण्यासाठी भाषा चांगली असणं हे 100% जरुरी आहे आणि ते त्याचं श्रेय त्याला पण जाऊ शकतं आणि त्याला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. हे लागलेले नाद खूप चांगले आहेत. अर्थातच. प्रश्न आहे सर, आपण जेव्हा जहाजावर असता, माझी एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टर कॅप्टन होते, पण त्यांना परमिशन होती आपला परिवार ॲटलिस्ट आपली वाईफ बरोबर ठेवण्याची, तशी आपल्याला असते का? अर्थातच असते परवानगी. आणि मी फक्त एवढं सांगू शकेन, म्हणजे आपले जे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे मी 18 वर्ष शिपमध्ये होतो, तिथं मी जवळपास प्रत्येक शिपमध्ये मी माझ्या मिसेसला नेलेलं आहे. माझी मुलं नव्हती त्यावेळीपासून. आणि एक गमतीची गोष्ट सांगतो, माझी मुलगी 5वी-6वीला असताना मी तिला हॉस्टेलला घातलं होतं आणि माझा मुलगा जन्म झाल्यानंतर 1 वर्ष मी नेऊ शकलो नव्हतं, कारण मुलाला जहाजात घेऊन येणं आईसोबत तर कमीत कमी वय 1 वर्ष लागतं. मग त्याचा पहिला वाढदिवस मी घरी साजरा होऊ दिला नाही. मी वाट बघत होतो की कधी त्याचा वाढदिवस होतो. आणि त्याचा मग वाढदिवस झाल्यानंतर, वाढदिवसाची तारीख झाल्यानंतर मी शिपमध्ये इमिडिएटली बोलवून घेतलं, कारण ते शिप दर महिन्यात 3 वेळेला गुजरातला यायचं. त्याच्यामुळे आम्हाला ते मॅनेज करता येण्यासारखं होतं कुठल्या वेळी जॉईन करायचं. तर मी ते मुलाला 1 वर्षाच्या घेऊन मिसेस आली, जॉईन झाली. मी ऑलरेडी शिपमध्येच होतो आणि मुलगी घरी नसल्यामुळे ती थांबली 4-5 महिने. अगदी 5 महिने आम्ही एकत्र होतो शिपमध्ये आणि प्रत्येक वर्षी राहायची ती. आणि मला थोडंसं ऑकवर्ड पण आणि आनंद पण वाटतं सांगायला, त्या 5 महिन्यात ती बायको प्रेग्नंट राहिली शिपमध्ये. आणि आता ते 5 महिन्यात मग ते काय डॉक्टर नसल्यामुळे ते अबॉर्ट करणं पण शक्य नव्हतं. ऑलरेडी 2nd मुलं होतं आमच्याकडे, आता एक 3rd चाइल्ड आणि ते अगदी अनप्लॅन्ड आणि शिपमध्ये काय करू पण शकत नाही. मग आता काय करायचं, मी शेवटी घरात कळल्यानंतर माझी आई आणि तिची आई दोघी उपोषणाला बसल्या, जर काय हात लावला तर याद राहतात. आणि मग ते आले घरी. नंतर ते मग डोक्यात विचार असायचा की मुलगी झाली तर नाव काय ठेवायचं किंवा मुलगा झाला तर नाव काय ठेवायचं.
आणि फायनली मग वी डिसाइडेड की मुलगी झाली तर तिचं नाव दिशा ठेवायचं, आणि मुलगी झाली आणि तिचं नाव दिशा ठेवलं. तर का दिशा नाव ठेवलं? कारण ती ज्या बायकोच्या जहाजात आली होती आणि जिथे प्रेग्नंट राहिली त्या जहाजाचं नावच दिशा होतं. तर दिशा मेड इन दिशा आहे. पुढचा प्रश्न सर, आपल्याला शल्य आहे की माझा पगार वाढला नाही किंवा अमुक अमुक व्यक्ती काम न करता त्याला 55,000 महिन्याला पगार घेतो बसून, बरोबर की नाही? सॉरी, दिवसाला. तर मला असं म्हणायचं आहे, आपल्याला रिटायरमेंटला एज नाही, बरोबर? हां, तर जोपर्यंत आपण काम करू शकता आपण करू शकता, पण जेव्हा आपल्याला VRS घ्यायचे किंवा आपल्याला जेव्हा आता काम सोडायचे त्याच्यानंतर कंपनी आपल्यासाठी काही सुविधा देते का? दुसरी गोष्ट, आपल्याला काही पेन्शन वगैरे मिळते का किंवा ग्रॅज्युटी मिळते का पुढच्या लाईफसाठी, की फक्त आपलं सेवा करून घेतात? त्याच्यानंतरचा प्रश्न सर, आपल्याला समुद्रासाठी एवढी ओढ आहे की आपण समुद्राशिवाय राहू शकत नाही. आपण आहेत कोल्हापूरचे, आपण रिटायरमेंट नंतर कोल्हापूरला राहणार, मग आपल्याला झोप येईल का? खूप छान, आणि याचा विचार मी केलेला आहे. नाही, आता मी पहिल्यापासून तुमची उत्तरं देतो. पहिला प्रश्न होता तुमचं म्हणजे पगारवाढ नाही झाली तर PF वगैरे असतो का? ह्या कंपनीज ज्या आहेत त्या 100% हे आहेत का, म्हणजे काय म्हणतात, खाजगी आहे. आणि हे जर पूर्ण एकच हे आहे, एका वाक्यात सांगायचं, हायर अँड फायर, दॅट्स इट. आता मी पण 10 वर्ष झाले याच कंपनीत आहे. मी 3 महिने जहाजात असतो, 3 महिने घरात असतो. मी 3 महिन्यानंतर ज्यावेळी घरात, म्हणजे आता मी जसं जाणार आहे 10 तारखेला माझं विमान मुंबईतनं ज्यावेळी उडणार तिथून माझा पगार चालू होतो. आणि मी 3 महिने काम करून परत जहाजातून साइन ऑफ होऊन म्हणजे रजेवर येतो, त्या जे भारतात जे पहिल्या विमानतळावर मी जिथं पोहोचेन त्यावेळी माझा पगार थांबतो. म्हणजे अर्थात सांगायचा मुद्दा आहे, मी ज्यावेळी घरात 3 महिने असतो मला 1 रुपये उत्पन्न नसतं. वर्षातलं 6 महिनेच मी पगार मिळवतो आणि 6 महिने पगार नसतो. म्हणजे मीच नाही, सगळ्यांनाच, कामगार असू दे, कॅप्टन असू दे, नाही तर कोणीही असू दे, सगळ्यांना फक्त वर्षातलं 6 महिने किंवा जहाजात जेवढा काळ आहे तेवढाच पगार असतो. त्याच्यामुळं बाकीचे बेनिफिट काय मिळत नाहीत. हा पहिला मुद्दा झाला. दुसरं, प्रायव्हेट टोटली कंपनी असल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड नावाचा किंवा पेन्शन नावाचा 1000% काय उपयोगच नसतो किंवा ते देतच नाहीत. ते तुम्हाला स्वतःला करावं लागतं. तुम्ही पैशाचे मॅनेजमेंट स्वतः करायला पाहिजे. जसे अगोदरचे फिल्म स्टार जसे सुपरस्टार होते पण शेवटी भीक मागत मरून गेले, पण शाहरुख खान जरी त्याला काय झालं तर ते 4 पिढ्या जगून अशा बसून खातील. तर ही जी मॅनेजमेंट आहे ते आपण करायला लागते ह्या नोकरीत तरी. आणि सुदैवाने मी तसं सगळं केलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न, ग्रॅज्युटी पण नसते, पेन्शन पण नसते. शेवटचा प्रश्न, समुद्रात शिवाय मी जगू शकत नाही. तर डेफिनेटली माझा प्लॅन आहे गोव्यात किंवा कोकणातच जाऊन राहायचं. मी कोल्हापुरातून, कारण एक सांगतो, एक म्हणजे अतिशय सत्य गोष्ट आहे. आतापर्यंत जर रेकॉर्ड पाहिलं तर 90% लोक जे समुद्रामध्ये काम केलेले रिटायरमेंट नंतर घरी आले की 5-7 वर्षाच्या वर जगत नाही. कारण त्याचं कारण सांगतो तुम्हाला, आमची पूर्ण लाईफ ना अशी वेळेच्या काट्यावर गेलेली असते. सकाळी 7-7:30 वाजले की मला भूक लागते, मी घरात असू दे नाही तर जहाजात असू दे. कारण 7:30ला नाश्ता करून 7:45ला मिटिंगला पोचायलाच लागते आम्हाला. त्याला एक्सक्यूज नसतं. जर 5 मिनिटं लेट झालं तर नाश्ता बाबा मग नंतर कर, पण 7:45ला पोचायलाच पाहिजे. तर हे जे घड्याळच्या सिस्टममध्ये आम्ही अडकलेलो असतो, घरात होत नाही. ते घरात मला आता काम असतं. आता मी ॲक्च्युली रोज संध्याकाळी 6:30ला जेवतोय, पण आता आपण इतकं वाजले आपण अजून जेवलेलं नाही. माझ्यामुळे तुम्ही पण लटकलाय. पण हे सगळ्या गोष्टी घरात घडतात आणि रिटायरमेंट नंतर हे थोड्या जास्तच घडतात. त्याच्यामुळे एक सिमेंट, आणि त्यानं आयुष्यभर फ्रोझन फूड खाल्लेलं असतं. तुमच्यासारखं म्हणजे असं फ्रेश फूड किंवा चांगले फळं खाल्लेली नसतं. आणि त्याच्यामुळे एक त्या आतनं शरीर कुठं तर ते एक डिटेरिएट होत असतं आणि त्याचा इफेक्ट तो ओल्ड एजमध्ये जास्त जाणवतो. आणि त्या एक आहे. आणि परत इमोशनल इश्यू पण होत असतील. मला तर ॲक्च्युली आय डोंट नो अबाउट दॅट, पण ते इमोशनल इश्यू पण असतील मला वाटते घरात होणारे किंवा त्या वयात होणारे शारीरिक. आणि ते माणूस 5-7 वर्षाच्या वर, मला ती रिस्कच घ्यायची नाही. मी समुद्राजवळ राहणार जाऊ. अजून प्रश्न? हां, विचारा सर. मला एक असा प्रश्न, आता आपल्याकडे भरपूर बेकारी आहे, तर बरेच मुलांची वय वाढलेली आहेत. आपले जे आपण जे नवीन एज्युकेशन झालेली मुलं 12वी किंवा इंजिनियर झालेल्या मुलांसाठी ट्रेनिंग घेतात, तर जे मुलं आहेत 10वी झालेले आहेत किंवा 12वी ग्रॅज्युएशन झाले पण ते कॉमर्समध्ये आहेत, आर्ट्समध्ये आहेत,
किंवा इतर ITI वगैरे केलेले आहेत पण त्यांचे वय 30-35 पर्यंत गेलेले आहेत. तर अशा मुलांसाठी काही कामगार क्षेत्रामध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये काही संधी नोकरीची मिळू शकते का? नाही, त्याला एक वयाची मर्यादा आहे प्रत्येक, म्हणजे एंट्रीसाठी. त्याच्यावर जरी गेलं आणि त्यांचं प्रॉपर एज्युकेशन असलं तरी नाही होऊ शकत, आणि प्रॉपर नसेल तर काय प्रश्नच उरत नाही. पण समजा आता एखाद्यानं ITI केलं किंवा एखाद्यानं कॉमर्स केले, माझ्या क्षेत्रात कॉमर्सचा काहीच फायदा नाही, किंवा एखाद्यानं कॉम्प्युटरचा कोर्स केला, इनफॅक्ट चांगलं डिग्री केली, त्याचा पण माझ्या क्षेत्रात काय फायदा नाही. मग त्याला 12वीच्या मार्कावर काम करावं लागेल. किंवा ज्यांना ITI केलं त्यानं डेफिनेटली 10वी नंतर केलाय, मग त्याला 10वीच्या मार्कावरच ऍडमिशन घ्यावं लागेल. मग त्याचं ते ITIचं तेवढं शिक्षण वयात गेलं असं म्हणू शकतो आपण. पण जर वयात असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या 12वीच्या किंवा 10वीच्या मार्कावर जाऊ शकता. तुमचं जर सायन्स सोडून इतर जर सब्जेक्ट असतील. वय आमचं 25 वर्ष आहे ते 28 वर्ष आहे मॅक्सिमम. प्रायव्हेट कंपन्या तिथं आरक्षण नसेल. हां, अतिशय चांगला मुद्दा. आणि आमच्या ते फीचं जे मगाशी सांगितलं मी, म्हणजे कामगाराची सुद्धा 3.5 लाख रुपये फी असते ट्रेनिंगची, आणि ऑफिसरांची 15 ते 20 लाख. इथं आरक्षण नावाचा प्रकार नसतो, कारण बाहेरच्या देशात जात म्हणजे काय असतं ते माहीतच नसतं. त्याच्यामुळे आरक्षणचा विषयच येत नाही आमच्या इकडं. म्हणजे प्रमोशन व्हायला आरक्षण, पगार वाढायला आरक्षण किंवा पोस्टिंग व्हायला आरक्षण असला काय प्रकार नसतो. त्याच्यामुळे फी पण 100% द्यावी लागते. फी माफ होऊ शकते 100%. कशी होऊ शकते ते पण सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली मगाशी विसरलो मी सांगायला. जी आमची IME CET असते, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, त्यामध्ये जर मुलगा रँक काढत असेल आणि कॉलेजने येऊन त्याला जर सिलेक्ट केला, मरीन कॉलेजेस येतात आणि त्या रँकनुसार सिलेक्ट करतात, तर त्याला सिलेक्ट केलं तर त्याचे सॉक्ससुद्धा पैसे कंपनी भरते. आणि त्याचं एवढंच नाही, त्या ज्या कंपनीने त्याला सिलेक्ट केलेलं असतं किंवा दत्तक घेतलेलं असतं, त्या शिपिंग कंपनीज असतात. ट्रेनिंग झालं, ते कोर्स संपला की आपल्याच कंपनीच्या ह्याच्यात पाठवतात. फक्त 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा बॉन्ड लिहून घेतात. कारण तुझं म्हणजे तुला अगदी शून्यातनं सुरू केलंय, तेवढे जे माझे मी 4 वर्ष ट्रेनिंगला पैसे घातले ते माझे 5 वर्ष तू वसूल करून द्यायला पाहिजे. एक तेवढा मुद्दा असतो. पण काय प्रॉब्लेम नाही, माझ्या कंपनीत जवळपास सगळेच पोरं तशीच आहे. मरीन इंजिनिअरिंग किंवा डेक ऑफिसर जे नॉटिकल सायन्सवाले. चाची जे असतात पायलट्स, तर त्यांच्या विरुद्ध सेल्फ डिफेन्ससाठी काय मशीन जहाजावर यंत्रणा असते का, गन्स किंवा काही डिफेन्स पर्सनल? नाही, त्याच्यासाठी यंत्रणा नक्कीच असतात, पण हत्यारं नसतात. म्हणजे त्याने गोळी मारली तर ते गांधीजीच्या सारखं होऊ शकतं. मग बाबा एक गाल पुढे काल दुसरा पुढे कर अशा टाईपमध्ये. आमच्याकडे वॉटर जेट्स वगैरे असतात, म्हणजे खूप ताकदवान असतात ते जेट्स वगैरे. पण तो जो गन घेऊन असेल तर त्याला जेट मारायला जाणार कोण? तर असं असतं. किंवा मग ते आपले हे असे जे बार्ब वायर म्हणतात त्याला, त्याच्यापेक्षा खूप अजून जास्त खतरनाक आणि याच्यापेक्षा मोठ्या त्या आम्ही शिपवरती लावतो. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या अशा बार्ब वायर लावून हाय व्होल्टेज करंट पण सोडला जातो. त्याच्यामध्ये शिपवरती चढू शकत नाहीत. अशा थोड्या सुविधा आहेत, पण हत्यारं बाळगणे किंवा देणे हे नाही आहे. आणि जे ड्युटी ऑफिसर असतात त्यांना जहाजच्या वरतीच राहावं लागतं. जहाजाचा जो टॉप मोस्ट ज्याला आम्ही नेव्हिगेशन ब्रिज म्हणतो, तिथूनच ते लुकआउट वगैरे करावं लागतं. जसं म्हणजे तुम्ही टायटॅनिकमध्ये बघितलं असेल, वरनं त्यांनी ते हे बघितला होता, हिमनग बघितला होता दुर्बिणीतून वगैरे. तर ते ड्युटी प्रत्येकाला करावी लागते. त्यांच्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेट वगैरे असतात, ते सोय केलेली आहे. पण आमच्याकडे हत्यारं कुणालाच दिलेली नसतात. त्याच्यासाठी थोडंसं एक हे आहे, ते सायकोलॉजिकल एक हे आहे. माणूस फॅमिलीपासून दूर आहे, मित्रांच्यापासून दूर आहे, सोशल किंवा सामाजिक जे काही नाते असतात त्याच्यापासून लांब. आणि कोण कधी ते खोळ्यासारखं वागेल किंवा वेडसर करेल पण सांगायचं शिकत नाही आपण. कुठल्या देशाचं कुठलं कल्चर काय आहे आणि काय सांगू, म्हणून हत्यार ठेवायला परवानगी नाही शिपमध्ये. कारण ते डायरेक्टली एक्सपोज होतं ना. म्हणजे साधं भांडण झालं व यानं मला रागानं बघितला, गेलो आणि बंदूक घेऊन हा प्रॉब्लेम आहे. म्हणून ते कंपनी कधीच कोणाला देत नाही, कारण सोशल लाईफच नसते ना आम्हाला तशी. आणि मी आता एवढा बोलका झालोय किंवा तुम्हाला भेटायला मला एवढा आनंद होतोय, माझ्या मित्रांना मी सोबत घेऊन फिरतोय किंवा माझ्या मित्रांना मी भेटतोय, कारण मी 3 महिने ते मिस केलेलं असते. कदाचित ह्या मित्राला याला ओढ आहे, हा माझा खूप जवळचा आणि मी याला हिरा मानतोय याला. पण उदाहरण देतो, ह्याला तेवढी ओढ माझ्याबद्दल नसणार, कारण याला मी जरी नसलो तरी माझ्यासारखे अजून 4 मित्र असतात माझ्या ॲब्सेन्समध्ये. पण मी समुद्रात जातो त्यावेळी हा नसतोच आणि इतर पण नसतात कोण मला मित्र. मग माझी ओढ ह्याला भेटण्यासाठी एक वेगळ्या लेवलची असते. तर आमची थोडी म्हणजे मानसिकदृष्ट्या आम्ही तसं खूप भोगलेलं असतं. म्हणून मला माणसात बसणं बोलणं
मला आवडतंय. आणि मी हायस्कूलमध्ये असताना इतका अबोल होतो, मला बरेचसे लोक आजही माझे वर्गातले मित्र आणि मैत्रिणी म्हणतात तू वर्गात होतास वय रे, कुठं बसत होतास. पण हे मी एवढा डेव्हलप झालो, बोलतोय, लिहितोय, गाणी गातोय, हे सगळं शिपमुळे झालेलं आहे. कारण मला एकांत मिळाला आणि त्या एकांताचा मी योग्य वापर केला म्हणून शक्य झालं आहे मला. आता प्रश्न थांबूयात आपण. एक प्रश्न शेवटचाच असेल तो प्रश्न. जसं की दादा आपण इतकं छान सांगताय मगासपासून, आपण एक कवी आहात, लेखक आहात, तर समुद्र हा प्रत्येकाला वेगळा भासतो. कोणाला तो गूढ भासतो, कोणाला अथांग भासतो, कोणाला शांत भासतो. तुम्ही पाहिलेला समुद्र किंवा तुम्ही जर का एखादा गुण समुद्राकडून घेऊ इच्छिता किंवा तुम्हाला त्या अनुभवातून मिळाले असतील तर तो गुण कोणता असेल? आणि जेव्हा तुम्ही इथे बसलाय आणि तुम्ही समुद्राला मिस करताय तर असं कोणतं गाणं आहे की जे तुम्ही डोळे बंद करून म्हणू शकाल? समुद्र ॲक्च्युली माझा खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आणि मी त्याला खरोखर मिस करतो. आणि समुद्राकडून गुण घ्यायचं म्हटलं तर मला एक चांगला गुण जो नेहमी वाटतो, सतत वाहतं राहणं, थांबायचं नाही. मग ते कुठला अडचण येऊ दे, भावनिक प्रसंग येऊ दे किंवा काही आर्थिक असू दे, मग मानसिक असू दे, काहीचंही अडचण असू दे, पण ते वाहतं राहिलं पाहिजे. कधी कधी कसं होतं, समुद्राचे प्रवाह असतात. समुद्र आपल्याला दिसतो लाटा फिरणारे, पण समुद्राच्या अंतर्गत पाण्याचे प्रवाह चालू असतात. आणि जस्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगतो, समुद्राचं एक पाणी ॲक्च्युली 5 वर्षानं पूर्ण पृथ्वीचा राऊंड काढून परत त्या जागी गेलेलं असतं. असे प्रवाह कंटिन्यूस चालू असतात. आणि ते कुठे कमी वेग असतो, कुठे जास्त असतो. तसा आपला वेग कमी जास्त होईल, पण वाहतं राहा. आणि समुद्राबद्दल नाही, पण आता आपली जवळपास ही चर्चा संपलेली आहे. जाता जाता मी एवढंच सांगेन की चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. खूप खूप आभार बॉर्डरलेस फॅमिली. आणि तुम्ही मला खूप प्रेम देतात, अगोदरपासून देताय, आताही खूप दिलात. आणि ही संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय राहील आयुष्यभर. धन्यवाद बापा. 2 मिनिट. आपल्या ग्रुपचे झाल्यात चर्चेतून बरेचसे बापा आपल्याला उलगडलेत आणि हा कट्टा असा मेमोरेबल झाला आहे. आणि त्यामुळं, आणि तो कोणामुळं झाला आहे तर हे जे प्रश्न विचारणारे आपले 2 मुलाखत घेणारे आपले अमोलजी पुंडे, डॉक्टर अमोल पुंडे आणि दीपिका, या दोघांनी अगदी छान प्रश्न विचारून आणि मोजके प्रश्न, आणि त्यातून आपल्याला जे आपले मित्र उलगडलेत. आणि खरंच ताई म्हटल्याप्रमाणे आपण लाटांवर राहिल्यासारखं आपल्याला वाटले. धन्यवाद बापा, तुम्ही आलात आणि वेळ दिला. एक मिनिट फक्त या निमित्तानं पुन्हा एकदा एक सांगायचं आहे की भेटलेल्या माणसांकडनं काही ना काहीतरी घेऊन जाता येतं. खरं तर आयुष्य प्रवाही असलं पाहिजे, वाहतं असलं पाहिजे. आणि सुंदर पद्धतीने त्या गाण्यानेही जो शेवट त्या अर्थाने झाला आहे, तर प्रत्येक कट्ट्यातून काही ना काहीतरी साध्य झालं पाहिजे. आपल्याला इथून काही ना काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. यासाठी कट्टा झाला पाहिजे, यासाठी आपण आलो पाहिजे. आणि संधी बॉर्डरलेसच्या माध्यमातून आपल्याला मिळते, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. पुन्हा भेटूया लवकरच नवीन कट्ट्यावर. असेच कट्टे होत जातील. आणि तुमच्याबरोबर आलेले आवटी साहेब दोघांनी खूप पूर्ण दिवसाचा वेळ दिला आहे. दोघांचेही आभार नाही मानणार, पण पुन्हा तुमच्या भेटीच्या पुढच्या वर्षीच्या प्रतीक्षेत. त्यांची पूर्ण ओळख करून द्या, जे आम्हाला सांगितलं.